आज आपण आपलं जे व्याख्यान आहे ते सुरू करूया. कालच्या व्याख्यानात आपण रेट्रोग्रेड बघितलं. मी रात्री ही इमेज बदलली आणि नवीन इमेज दिली. आता ही नवीन इमेज तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामध्ये मंगळ हा ग्रह कसा फिरणार आहे सुस्पष्ट दिसत आहे. त्याच्यानंतर मी एक टेबल टाकला. काही एक प्रश्न असा होता की सर्वोत्कृष्ट जवळ कधी होता मंगळ, त्याचा हा टेबल मी पुढच्या 30 वर्षांचा हा टेबल टाकलेला आहे. 2020 पासून 2050 पर्यंत सर्व जे बेस्ट ऑपल्टेशन कोणते असतील हे सगळे ऑपोजिशनच्या पोझिशन्स आहेत. त्यातल्या बेस्ट पोझिशन इथे तुम्ही बघायचे 0.38. 2035 मध्ये जे प्रतियुती घडणार आहे मंगळाची, त्यावेळेला मंगळ हा 0.38 खगोलीय एकक एवढा जवळ आलेला असणार आहे. मंगळाच्या 200 वर्षातल्या आहेत. 1950 पासून पुढच्या 200 वर्षाचा मी आलेख इथे प्लॉट केलेला आहे. एक्स ऍक्सिस वरती वर्ष आहे आणि वाय ऍक्सिस वरती त्याचं त्या प्रतियुतीच्या वेळेला आलेलं अंतर आहे. 1950 मध्ये मंगळ 0.65 एवढा होता आणि सर्वोत्कृष्ट जी होती गेल्या 5000 वर्षातली गोष्ट 2003 मध्ये घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2003 मध्ये मंगळ 0.3728 खगोलीय एकक एवढा जवळ आलेलं. ते सर्वात जवळची प्रतियुती ती मानली गेलेली आहे. अर्थात 17 वर्षापूर्वी घटना घडून गेलेली आहे. याच्यापेक्षा पण जवळ जो येणार आहे मंगळ तो 2288 मध्ये येणार आहे आणि 2288 मध्ये तो 0.371 खगोलीय एकक एवढा जवळ असणार आहे आणि त्याच्यानंतर जो त्याचा रेकॉर्ड आहे तो पुढचे अनेक वर्ष अबाधित राहणार आहे. अर्थात एवढ्या दूरची जायची आपल्याला गरज नाहीये. आपल्यासाठी माझ्यासाठी साधारणपणे 2070 पर्यंतच्या प्रतियुती मी गृहीत धरतोय. त्या प्रतियुती एखाद वेळी मी बघू शकेल अशी मला खात्री वाटते. हा ज्युपिटरचा आलेख आहे. काल फक्त पॉइंट होते. रात्री मी ज्युपिटरच्या ठिकाणी ज्युपिटरला इन्सर्ट केलेलं आहे आणि तुमच्यासाठी हे चित्र बनवलेलं आहे. हा शनीचा आलेख आहे आणि हे 3 ग्राफ सकट मी रात्री नव्याने प्रेझेंटेशन करून आज सकाळी ते शेअर केलेलं आहे. तुम्ही ते नक्की बघितलं असेल अशी मला खात्री वाटते. अर्थात काल मी रेफरन्सेस टाकायचं विसरलो होतो आणि ते मी तोंडी सांगितले पण प्रत्यक्ष लिहून काही दिले नाही. हे रेफरन्सेस पण मी या याच्यात टाकलेले आहेत. रॉय अँड क्लार्क वन ऑफ द बेस्ट बुक आहे या विषयासाठी, अभ्यास करण्यासाठी अतिशय उत्तम पुस्तक आहे. मला वाटतं भरपूर मी वेळ घेतलेला याच्यामध्ये. आता आपण पुढे सरकूया. आज आपण पुढच्या पाऊण तासामध्ये सूर्य, पृथ्वी यांच्याशी निगडीत ज्या काही घटना घडतात, घडामोडी घडतात त्या बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अर्थातच सूर्याचं पृथ्वीभोवतीचं जे भ्रमण आहे, भासमान भ्रमण आहे, प्रत्यक्ष सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत असते. तर हे भ्रमण आपण बघणार आहोत आणि या भ्रमणामुळे सूर्य कुठे कसा दिसतो आणि त्याच्यामुळे ऋतूमध्ये कसा बदल होतो हा आजचा आपला महत्वाचा एक विषय आहे. व्याख्यान थोडं मोठं आहे. मी शक्य तेवढा लवकर प्रयत्न करतो आणि खूप कन्सेप्ट न करता आपण काहीच्या सारख्या 2 ते 3 ठळक कन्सेप्टला फोकस करूया, जेणेकरून त्या कन्सेप्ट आपल्याला कळतील आणि त्या कळल्या की मग पुढच्या मुद्द्यांकडे आपण सहज बोलू शकतो. आपण सुरुवातीला डेफिनेशन्स करणार आहोत, पण तत्पूर्वी मी आता जो तुम्हाला छायाचित्र दाखवलं ते छायाचित्र तुम्हाला रिपीट करून दाखवू इच्छितो. पृथ्वी या ठिकाणी मी स्थिर मानतोय आणि त्याच्यामध्ये सूर्य फिरतो. प्रत्यक्षात मात्र एक्झॅक्टली उलटा आपल्याला कल्पना आहे. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे. 21 मार्चला जर तुम्ही बघितलं, साधारण आपण 21 मार्चला पृथ्वी सापेक्ष बघितलं, आपण सूर्याला बघत आहोत. तर सूर्य हा मार्च महिन्यामध्ये आपल्याला इथे मीन राशीमध्ये आलेला दिसत आहे. 21 मार्चच्या आसपास सूर्य हा मीन राशीमध्ये आपल्याला दिसतो, पिसिस मध्ये दिसतो. त्याच्यानंतर सूर्य हा असा मागच्या साईडला फिरत जाणार आहे. जून, जुलै अशा प्रकारे तो सूर्य जो आहे तो मागे मागे फिरत जाणार आहे. जून मध्ये तो इथे आलेला आहे. मला दिसते तो मिथुन राशीच्या पायाशी आलेला आहे. ही मिथुन रास आहे. कॅस्टर पोलक्स हे तारे इथे आणि याच्या पायाशी हा सूर्य आलेला आहे. तर सूर्याचा जो भासमान मार्ग आहे आकाशातला, आकाशात आपण फिरत असल्यामुळे सूर्य आपल्याला असं वाटतं आपल्या भोवती फिरत आहे. त्यामुळे सूर्याचा जो हा काही भासमान मार्ग आहे आपल्या भोवती फिरण्याचा, हा जो पट्टा आहे या बेल्टला, या वृत्ताला आपण आयनिक वृत्त असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला एक्लिप्टिक असं नाव दिलेलं आहे. आयनिक वृत्त म्हणजे काय, तर असा पट्टा जो सूर्य ज्या पट्ट्यामध्ये फिरतो आहे आपल्या भोवती, त्या पट्ट्याला आपण आयनिक वृत्त किंवा एक्लिप्टिक असं म्हणतो. या आयनिक वृत्ताचे हा 360 अंशाचा एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे जर आपण 12 भाग केले 30 अंशाचे असे, तर प्रत्येक भागाला आपण झोडियाकल साइन किंवा रास असं म्हणतो. प्रत्येक भागाला आपण झोडियाकल साइन किंवा रास असं म्हणतो. तर आयनिक वृत्ताचे 12 भाग केले
तर त्या 12 भागांना प्रत्येक भागाला आपण रास 30 अंशाशी एक रास असा आपण पकडतो. आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात आणि काल बघितल्याप्रमाणे याचा अर्थ साधारणपणे एका दिवसामध्ये 1 अंश आपण पुढे सरकतो. म्हणजे सूर्य एका राशीमध्ये साधारणपणे 1 महिना किंवा 30 दिवस एवढा असतो. 30 अंश 30 दिवस अंदाजे थोडं पुढे मागे आहे, नो डाऊट अबाउट इट, कारण आपली कक्षा ही विवृत्ताकार आहे, गोलाकार नाही आहे. त्याच्यामुळे सूर्य हा एका राशीमध्ये अंदाजे 1 महिना असतो आणि त्यामुळे त्या राशीमध्ये सूर्य असताना आपल्याला त्याला त्या राशीच्या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो. प्रत्यक्ष सूर्य दिसत नाही, सूर्य दिसतो, त्याच्या मागची रास जी आहे ती काही त्यावेळेला आपल्याला दिसत नसते. चंद्र जो आहे तो पण बऱ्यापैकी आयनिक वृत्ताच्या आसपासच फिरताना आढळतो. इनफॅक्ट सगळे ग्रह जे आहेत, आकाशातले जेवढे ग्रह आहेत, हे ग्रह देखील याच पट्ट्यात फिरताना आढळतात. याचं कारण असं आहे की सूर्यमालेची निर्मिती होत असताना एका चकतीसारखा भाग बाहेर आला आणि ती चकती सूर्याच्या भोवती फिरू लागली आणि त्या चकतीमध्ये सगळे ग्रह तयार झाले. त्याच्यामुळे सर्व ग्रहांची जी प्रतल आहेत, प्लेन्स ऑफ रिव्होल्युशन आहेत अराउंड सन, हे बऱ्यापैकी सारखं आहे. अर्थात एक्झॅक्टली सेम नसून काही अंश पुढे मागे आहे, पण तो पट्टा अतिशय कमी असा पट्टा आहे आणि हा आयनिक वृत्ताच्या आसपास असणारा हा एक पट्टा आहे. त्याच्यामुळे सूर्य, चंद्र आणि सगळे ग्रह हे आयनिक वृत्ताच्या आसपासनच पृथ्वीभोवती आपल्याला फिरताना दिसतात. त्यामुळे हा पट्टा अतिशय महत्वाचा आहे. म्हणूनच प्रत्येक ग्रह हा कधी ना कधी प्रत्येक राशीत येत असतो. तुम्हाला जर मी उद्या सांगितलं की गुरु ग्रह हा मला उत्तर ध्रुवाच्या जवळ दिसलेला आहे, तर ते चुकीचं आहे, ते शक्य नाहीये. आयनिक वृत्त तिकडे पोहोचतच नाही. त्याच्यामुळे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अॅनिमेशन शेअर करतो मी, त्यावेळेला ते तुम्हाला काळं दिसतं, काही दिसत नाही, म्हणून ही वेगळी इमेज शेअर केलेली आहे. या इमेजमध्ये तुम्ही बघताय की आपण मार्च महिन्यामध्ये इथे पृथ्वी आहे, हा सूर्य आहे आणि या पार्श्वभूमीवरती इथे पिसीस मीन राशीकडे आपण इथे उभं आहोत मार्च महिन्यामध्ये आणि आपण सूर्याला मीन राशीच्या समोर बघत आहोत. त्याच्या उलट बरोबर ज्या वेळेला आपण सप्टेंबर मध्ये इथे येऊ त्यावेळेला सूर्य इथे आहे, म्हणजे आपण त्याला कन्या राशीच्या पार्श्वभूमीवरती बघू शकणार आहोत. कन्या राशीच्या मागे आहे आणि सूर्य जो आहे हा पुढे त्याच्या आपल्याला दिसत आहे. तर अॅनिमेशन शेअर करताना अॅनिमेशन चालत नाहीत, म्हणून मी ही इमेज तुमच्यासाठी आता शेअर केलेली आहे. अॅनिमेशन तुम्ही स्वतःहून डाउनलोड करून बघू शकता. आपले डेफिनेशन सुरू ठेवूया. आपली ही पृथ्वी आहे, पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे 2 ध्रुव आपण मानूया आणि या ध्रुवामधून जाणारी जी रेष आहे, अक्ष आहे आपण त्याला म्हणूया, हा पृथ्वीचा अक्ष आहे. हा उत्तर दक्षिण असा अक्ष आहे आणि पृथ्वी या अक्षाभोवती सतवधीत फिरत आहे. पृथ्वीला आपल्याला कल्पना आहे की या अक्षांशी परपेंडिक्युलर जर आपण सर्कल काढला इथे तर ते विषुववृत्त आहे, इक्वेटर आहे. अक्ष आणि ऍक्सिस आणि इक्वेटर मध्ये 90 अंशाचा कोन आहे. इक्वेटर 0 अंश आहे आणि उत्तर ध्रुव हा 90 अंश उत्तर आहे, दक्षिण ध्रुव हा 90 अंश दक्षिण आहे. हा 0 अंश हे इक्वेटर, याला आपण इक्वेटर किंवा विषुववृत्त असं म्हणतो. या विषुववृत्ताला समांतर असं एक वर्तुळ जर आपण आकाशात वाढवलं, इन्फायनाइटली वाढवत घेऊन गेलो, तर त्या वृत्ताला, त्या वर्तुळाला आपण सेलेस्टियल इक्वेटर किंवा वैश्विक वृत्त असं म्हणतो. आकाशामध्ये हे वर्तुळ वाढवत जर घेऊन गेलो, तुम्ही ह्या कल्पना करा की इक्वेटरला इन्फायनाइट वाढवत नेलेलं आकाशामध्ये, तर जे वृत्त तयार होणार आहे त्या वृत्ताला आपण सेलेस्टियल इक्वेटर किंवा वैश्विक वृत्त असं आपण म्हणूया. त्याच्यामुळे आपल्याकडे हे ह्या काही घडामोडी सुस्पष्ट कळत आहे आपल्याला. सगळ्यात पहिले आपण इथे या ठिकाणी उभं आहोत, एक निरीक्षक या केंद्रस्थानी उभा आहे, त्याचं क्षितिज हे जे आहे त्याचं क्षितिज आहे. हा खालचा जो वर्तुळ आहे हे त्याचं क्षितिज आहे. त्या निरीक्षकासाठी उत्तर ध्रुव इथे आहे, याचा अर्थ हा त्याचा अक्ष आहे, ही त्याची ऍक्सिस आहे. ऍक्सिसला परपेंडिक्युलर किंवा काटकोनामध्ये असलेलं वृत्त हे सेलेस्टियल इक्वेटर किंवा वैश्विक वृत्त आहे. वैश्विक वृत्त हे आहे त्या ठिकाणी. उत्तर त्या निरीक्षकाचा होरायझन क्षितिजावरचा उत्तरेचा बिंदू, दक्षिणेचा बिंदू आणि त्याचा इथे असलेला वरती असलेला ऊर्ध्व बिंदू किंवा झेनिथ, अगदी डोक्यावरचा भाग, याला ख स्वस्तिक असा मराठी शब्द आहे. झेनिथ म्हणजे ख स्वस्तिक. सो नॉर्थ, ऑब्झर्व्हरची नॉर्थ पोल नाही, उत्तर दिशा, झेनिथ आणि दक्षिण यांच्यातनं जे वृत्त जातं, हे जे वृत्त आहे याला मेरिडियन किंवा मध्यमंडल असं म्हणतात. मराठीत त्याला मध्यमंडल किंवा काही ठिकाणी यामोत्तर मंडल असं देखील शब्द आहे. मी मध्यमंडल हा शब्द वापरतो. प्राध्यापक आपटे यांचा फेवरेट शब्द होता यामोत्तर मंडल, असं ते सातत्याने म्हणत राहायचे. यामोत्तर मंडल कठीण पडत असेल तर मध्यमंडळ हा अतिशय सोपा असा शब्द आहे. मेरिडियन असं आपण त्याला म्हणूया.
उत्तर दिशा इथे, प्रत्येक तारा हा इथे उगवणार आहे आणि इथे मावळणार आहे. आता हा तारा आकाशात कसा फिरणार आहे? इथे उगवणार तारा असा जाणार आहे का? नाही. आपली पृथ्वी या अक्षाच्या भोवती फिरते, अशी फिरते पृथ्वी. त्याच्यामुळे तारा जो फिरणार आहे हा या अक्षाच्या भोवती फिरताना असा फिरणार आहे, असा येणार तारा. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तारा जो फिरतो तो अक्षाला समांतर, अक्षाला पकडून त्या सेलेस्टियल इक्वेटरला समांतर असा फिरत असणार. आता उत्तर ध्रुवाची जी उंची आहे, उंची म्हणजे काय? इथून आपण एक जर लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला क्षैतिजावरती, तर हा त्याचा, ही त्याची उंची किंवा उन्नतांश किंवा ज्याला आपण अल्टिट्यूड असं म्हणतो, ते किती असतं? तर स्थानिक लॅटिट्यूड किंवा अक्षांश जेवढं असेल तेवढा ध्रुव तारा हा उंचीवरती असतो. याचा अर्थ जर तुम्ही 0 अंशावरती असाल तर ध्रुव तारा हा इथे असणार, 0 असणार. माझ्याकडे अॅनिमेशन आहे, पुढच्या स्लाइडला मी जातो म्हणजे आपल्याला अॅनिमेशन बघता येईल. आता आपण 0 अंशाला सुरू करूया. 0 अंशाची स्थिती मी आणतोय आणि हा माझा निरीक्षक आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं तो बघत आहे आणि साधारणपणे मी 0 अंश या ठिकाणी आहे. आता मी पहिले त्याला थोडं वरती आणतो. उत्तर ध्रुवाला 40 अंशावरती, उत्तर 40 अंश उत्तरेला मी आलो आहे. 40 अंश उत्तरेला उत्तर ध्रुव तारा जो आहे तो 40 अंशावरती. हा जो कोन आहे हा कोन 40 अंशाचा आहे आणि अर्थातच हे तुम्हाला इथे सुस्पष्ट दिसत आहे. हा जो कोन आहे इथला, हा जो कोन आहे हा, इथे तर मी लंब टाकला ऍक्सिसला, हा कोन जो आहे इथला हा 40 अंश तेवढा असणार आहे. जसं जसं मी वरती जायला सुरुवात करेल तसं तसं हा ध्रुव वरती जात जाणार आहे आणि ज्यावेळेला मी बरोबर 90 अंशावरती जाणार आहे त्यावेळेला ध्रुव तारा हा डोक्यावरती आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच विषुववृत्त हे होरायझन हे इक्वेटर सारखं मला सगळीकडे दिसणार आहे. कल्पना पुन्हा एकदा लक्षात. अर्थात पुढचे ह्या भागाकडे आपण परत परत येत राहणार आहोत, त्याच्यामुळे मी आता जास्त वेळ न घालता पुढे सरकू इच्छितो. तुम्ही बघत आहात पृथ्वीचा अक्ष मी जो आहे अक्ष हा बदलू शकतोय आणि त्याप्रमाणे मी माझं सगळं संदर्भ जे आहे ते बदलू शकतोय. आपण पुढे हे अॅनिमेशन पुढे बघणारच आहोत, कारण आता मी इथनं पुढे सरकतो. पुन्हा पुन्हा मी या आकृतीकडे येणार आहे. ही मी काढलेली आकृती समजून सांगण्यासाठी. प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण सायन्सला लेक्चर त्यावेळेला मी खडू पळल्यावर या आकृती समोर काढतो आणि मला असं वाटतं आजकाल की ते जास्त सोपं आहे. अॅनोटेशन करणं मला अजून तरी काही योग्य प्रकारे जमत नाहीये. हा जो कोन आहे हा तुमच्या स्थानिक अक्षांश एवढा आहे. मुंबईचा अक्षांश मी 18 अंश पकडले, 19 अंश पकडले, तर हा 19 अंश असणार आहे. त्यावेळेला मी दिल्लीला जाणार आहे त्यावेळेला हा कोन 26 अंश, हा ध्रुव तर अजून वरती येणार आहे. लंडनला जाईल त्यावेळेला हा 45 अंशावरती असणार आहे. मी मॉस्कोला गेलो तर हा 70 अंशावरती ध्रुव तारा इथे असणार आहे आणि मी उत्तर ध्रुवाला गेलो तर ध्रुव तारा हा या ठिकाणी बरोबर वरती डोक्यावरती आलेला असणार. समजा तारा इथे उगवतोय तो हा तारा असा जाणार आहे, याचा प्रवास असा असणार आहे आणि हा मावळणार असा आहे. तारा जर इथे उगवत असेल तर हा असा जाणार आहे आणि मेरिडियनला टच करून हा पुढे मावळणार. मेरिडियनला टच करून हा पुढे मावळणार. त्यामुळे प्रत्येक तारा हा पूर्व दिशेला त्याच्या नियत ठिकाणी उगवतो, ज्या ठिकाणी तो असेल तिथे उगवतो आणि तिथून त्याचा प्रवास हा या विषुववृत्ताला समांतर वर्तुळावरती होतो आणि तारा मध्यमंडलावरती येतो आणि मध्यमंडलावरून पलीकडे जाऊन तो खाली पश्चिमेला जाऊन मावळतो. प्रत्येक ताऱ्याचं भ्रमण हे अशाच प्रकारे सुरू असतं आणि हे अतिशय महत्वाचं. हे समजून घेणं थोडं किचकट आहे, पण तुम्ही हे विचार करा की कसं असणार आहे. इथे तारा असेल तर तो असा फिरणार आहे आणि असा इथल्या इथे फिरत राहणार आहे. एखादा तारा खाली इथे दक्षिणेला असेल तर हा इथे उगवणार आहे, असा फिरणार आहे आणि तो तारा मग तुम्हाला इथे उगवेल, असा जाईल मध्यमंडलावरती आणि मग असा इथे येऊन इथे हा मावळणार आहे. सगळे ताऱ्यांचे जाण्याचे जे मार्ग आहेत हे या विषुववृत्ताला नेहमी समांतर असणार, हे लक्षात घ्या, म्हणजे पुढचं सोपं होईल. त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की समजा सूर्य असेल तो इथे उगवला तर अर्थात हा एवढा प्रचंड मोठं वृत्त त्याला पार करायचंय, त्यामुळे त्याला लागणारा वेळ हा जास्त असणार आहे. याचा अर्थ त्या दिवशी सूर्य जास्त वेळ आकाशात असणार आहे. एखादा तारा समजा या ठिकाणी उगवला, इथे खाली दक्षिणेला इथे उगवला तर त्याला तो कमी वेळ आकाशात असणार आहे. त्या मानाने त्याचा अर्थ तो उगवल्यानंतर फारच कमी वेळाने मावळून जाणार आहे. आपण पुढे अॅनिमेशन बघू त्यावेळेला हे आपण चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकेल.
आता मी पुन्हा एकदा एक अॅनिमेशन दाखवतो. मला वाटते सगळ्यांना अॅनिमेशन दिसत असावं आणि मी सोयीसाठी मुंबईच्या आसपास कुठेतरी सुरू करतो. आपण सर्वप्रथम 19 अंशावरती आहोत आणि 19 अंशावरती आकाश, आपला माणूस इथे उभा आहे, व्यक्ती इथे उभा आहे आणि हा ध्रुव तारा, हा दाखवणारा हा ध्रुव तारा आहे, इथे दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. आणि हा जो कोन आहे ध्रुव ताऱ्याला जोडणाऱ्या रेषेचा आणि क्षितिजाचा, हा कोन 19 अंशाचा आहे. दिस angle between the axis and the horizon on this side, that is equal to latitude of the location. आता मी सेलेस्टियल इक्वेटर किंवा वैश्विक दाखवतो, इथे बघा. आणि त्याच्यानंतर मग मी या व्यक्तीला त्याच्या भोवती जाणाऱ्या 2 ताऱ्यांच्या रेषा दाखवतो. 2 ताऱ्यांच्या मी रेषा तुम्हाला आता दाखवतोय. हा तारा इथे उगवलेला आहे आणि हा इथनं असं एवढा वृत्तावर निकडून इथे मावळलेला आहे, ही मावळती आहे. हा तारा इथे उगवलेला आहे आणि हा इथे मावळतो. आता समजा मी उत्तरेला सरकायला लागलो, जेवढं मी उत्तरेला जाईल तेवढं हे वृत्त मोठं होत चाललेलं आहे. हा तारा जास्त वेळ आकाशामध्ये आहे आणि हे जे वृत्त आहे हे अतिशय छोटं होत चाललेलं आहे. हा तारा त्या मानाने कमी वेळ आकाशात आपल्याला दिसत आहे. मी जेवढा उत्तरेला जाईल तेवढं हे बदलत जाणार आहे आणि ज्यावेळेला मी ऍब्सोल्यूट उत्तरेला जाईल, अगदी जवळ मी 86-85 अंशाच्या आसपास आहोत, हा तारा पूर्ण वेळ आकाशात, हा तारा कधीही मावळत नाहीये, हा असाच फिरत राहणार आहे. आणि हा तारा मात्र इथे उगवणारा तारा इथे उगवलेला आहे अँड इट विल बी सेटिंग ओव्हर हिअर. हा तारा मात्र कधीही उगवलेला नाही. ज्यावेळेला मी एक्झॅक्ट 90 डिग्रीला जाईल त्यावेळेला कोणताही तारा हा मावळत नाहीये. सगळे तारे, कारण पृथ्वी अशी गोल गोल फिरत राहणार, पृथ्वीचं भ्रमण जे आहे ते या ठिकाणी असं होत राहणार आहे, अशा प्रकारे पृथ्वी फिरत राहणार आहे अशा प्रकारे. आणि कोणताही तारा जो आहे तो आपल्याला मावळताना दिसणार नाही. पुढे अजून अॅनिमेशन दाखवेल त्यावेळेला नित्योदित तारे काय असतात हे समजावून सांगेल. या ताऱ्यांना नित्योदित तारे किंवा नित्यस्त तारे असं देखील म्हटलं जातं. आणि आता मी थोडक्यात तुम्हाला नित्योदित तारे पुन्हा एकदा रिवाइज करून सुस्पष्ट करून टाकण्याचा प्रयत्न करतो. 2 आकृत्या आपण पॅरलली बघणार आहोत. आकृती क्रमांक 1, आपला क्षितिजावरती माणूस उभा आहे, द पर्सन इज स्टँडिंग ऑन द सरफेस अँड दिस इज द नॉर्थ पोल which we are going to see over here, and I'll put on various objects. Now let us stick to Mumbai. Let me say it is 72 degree east ला मी टाकून देतोय. Let us stick to 19 degree north. आपण मुंबईला आहोत, आता मुंबईच्या आसपास कुठेतरी आपण आहोत. आणि मी या पृथ्वीला जो आहे तो भ्रमण करायला सांगणार. आता ही पृथ्वीचं भ्रमण सुरू झालेलं आहे. आता मी 1-2 काही तारे आपण टाकूया. सगळ्यात पहिले आपण एक रॅन्डम तारा टाकूया इथे, डिपरला काढूया आपण. ओरायन टाकूया पहिले. लेटेस्ट पुट एक स्टार, हा आपण विषुववृत्तीय टाकलेला तारा आहे. हा तारा हा तारकासमूह उगवलेले आहे, तारे उगवलेले आहेत आणि हे वृत्त पार करून ते आता मावळणार आहेत. द स्टार्स आर रायझिंग अँड दे आर गोइंग टू सेट इन दिस पर्टिक्युलर way. Now, if I start increasing from 19 to say 50, then the pole star has gone up, and this location, now you can see this is how the things are moving. Now let me add more star. Let me add some star randomly. Let me add Big Dipper. मी सप्तर्षी टाकलेले आहेत. आता हे सप्तर्षी तुम्हाला इथे फिरताना दिसत आहे. सप्तर्षीचं भ्रमण कसं आहे बघून घ्या तुम्ही. माणसाच्या समोर तुम्हाला ते दिसत आहे, ती व्यक्ती सप्तर्षीला बघत आहे. इथे बघायचं सप्तर्षीला फिरताना. सप्तर्षी तुम्हाला कधीही मावळत नाही असं तुम्हाला वाटणार. तुम्ही परत मुंबईला येतो सोयीसाठी, तर सप्तर्षी कसे दिसते तुम्हाला मुंबईत दिसेल. आता सप्तर्षी मावळलेले आहेत, हे सप्तर्षी मावळलेले आहेत. आणि आता सप्तर्षीतला क्रतू तारा उगवलेला आहे, पुलह, पुलस्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ, सगळे सप्तर्षी उगवलेले आहेत. आणि तुम्हाला इथे सप्तर्षी फिरताना दिसत आहे. हा ध्रुव तारा इथे कुठेतरी आहे आणि हे सप्तर्षी मावळणार. जसं मी उत्तरेला जायला सुरुवात करेल आणि 50 अंश उत्तरेला जाईल त्यावेळेला सप्तर्षी हे मावळत नाहीये. आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस डिफाईन सर्कमपोलर स्टार्स किंवा नित्योदित तारे. नित्योदित तारे कोणते असतात, तर ज्यांचा जे ह्या वर्तुळामध्ये आहेत, हा जो आपला पृथ्वी, आपला अक्षांश आहे, लॅटिट्यूड,
या वर्तुळामध्ये जेवढे तारे असतील हे कधीही न मावळणारे तारे आहेत. हे सदोदित आकाशात असणारे तारे आहेत. जर आपण मुंबईला आलो तर हे वृत्त छोटं होणार आहे. मी मुंबईला आलो तर हे वृत्त थोडं छोटं झालेलं आहे आणि मी सप्तर्षी तुम्हाला दाखवतो, पुन्हा दाखवतो आणि मी सरकम पोलर तारे दाखवते. हे वृत्त छोटं झालं. तुमच्या लक्षात येईल लालसर रंगाचं हे वृत्त आहे. या वृत्तातले तारे हे कधीही न इथला तारा इथल्या इथे गोल गोल फिरत राहणार आहे. जर मी एखादा तारा टाकला आणि तो जर तिथे आला तर तो गोल गोल त्याच ठिकाणी फिरत राहणार. हा तारा त्या ध्रुवाभोवती फिरत असलेला तारा आहे. तर मी हे वाढवत गेलो अक्षांश तर ध्रुव तारा वरती वरती सरकणार आहे. 50 अंशावरती मी आलेलो आहे आणि हे वृत्त जे तुम्हाला मोठ्याच्या मोठं दिसत आहे अख्खे सप्तर्षी ते सदैव आपल्याला आकाशामध्ये गोल फिरताना दिसत असणार आहे. आपण आता वर्ण बघतो आकाशामधनं, असं तुम्हाला दृश्य दिसत. मी अजून वरती गेलो तर हे वृत्त अजून अजून मोठं होत जाणार आहे. हे वृत्त अजून मोठं होत जाणार आहे आणि जेवढं मी वरती जाईल तेवढे हे तारे जास्त तारे न मावळणारे तारे असणार आहे. याचाच अर्थ एक्झॅक्टली उलट्या बाजूला असलेले सगळे तारे हे कधीही न उगवणारे तारे असणार. दीज आर नेव्हर रायझिंग स्टार्स अँड दीज आर नेव्हर सेटिंग स्टार्स. आणि जर मी एक पट्टा टाकला राईज अँड सेट तर केवळ हा जो मधला ग्रे कलरचा पट्टा आहे एवढेच तारे या लॅटिट्यूडला उगवणारे आणि मावळणारे तारे असणार. त्याच्यामुळे कुठून आकाश बघायचं 90 अंशाला आपण जाऊया. 90 अंश उत्तरेला असताना वरचा सगळा भाग लाल आहे, कोणताही तारा हा मावळत नाहीये आणि अर्थात हे सगळे तारे खालचे जे ते बिलकुल दिसत नाहीये. त्याच्यामुळे उत्तर ध्रुवावरती असताना दक्षिणेचा आकाश बिलकुल दिसत नाहीये आणि दक्षिण ध्रुवावरती असताना उत्तरेचा आकाश तुम्हाला बिलकुल दिसत नाहीये. तुम्ही जर टॉप व्ह्यूला गेला तर मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येईल हा गोल असा फिरत राहणार आहे आणि कोणताही तारा हा मावळणार नाहीये. आपण ओरायनला पण टाकूया इथे. ओरायनचा अर्धा भाग हा मुद्दाम तुमच्या सोयीसाठी आपण असं टाकलेलं आहे की अर्धा दक्षिणेला आहे आणि अर्धा उत्तरेला आहे. त्यामुळे जर तुम्ही वर्ण बघितलं तर तुम्हाला केवळ इथले 2 तारे दिसत आहेत. आपण रॅन्डमली तारे टाकत गेलो तर हे तारे तुम्हाला सदैव दिसणारे तारे आहेत. हा भाग अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे उत्तर ध्रुवावरती ज्यावेळेला सूर्य हा विषुववृत्तापेक्षा वरती येईल, वेन द सन क्रॉसेस celestial equator and comes up, it will be always seen and it will be therefore a never setting star. तो जेवढे दिवस 0 अंशापेक्षा वरती असेल तेवढे दिवस आपल्याला उत्तर ध्रुवानं सूर्य सतत दिसणार आहे आणि जेव्हा सूर्य 0 अंशाच्या खाली जाईल, इकडे जाईल, त्यावेळेला तो आपल्यासाठी उत्तर ध्रुवासाठी कधीही न दिसणारा असा तारा असणार आहे. सर्वोत्कृष्ट ठिकाणी आपण पुन्हा येऊया. आपल्या अक्षांशाला मुंबई, नाशिक, पुणे ह्या अक्षांशाला आपण येऊया. तुम्ही बघता या अक्षांशाला ज्यावेळेला तुम्ही आहात त्यावेळेला अर्थातच नित्योदित तारे खूप कमी आहेत, नित्यास्त तारे पण खूप कमी आहे आणि जास्तीत जास्त तारे हे या ग्रे झोन मध्ये आहेत आणि या ग्रे झोन मध्ये तारे हे उगवणारे आणि मावळणारे तारे असणार. जर तुम्ही बरोबर विषुववृत्तावरती गेलात, एक्झॅक्टली जर तुम्ही इक्वेटरला गेलात तर कोणताही तारा नित्योदित नाहीये एक्सेप्ट ध्रुव तारा, तो अक्षरशः क्षितिजावरती आहे आणि कोणताही तारा नित्यस्त तारा नाहीये. अर्थात या ठिकाणी सगळे प्रत्येक तारा तुम्हाला बघायचा आहे. त्यामुळे जर आकाश दर्शन करताना सगळे 88 तारकासमूह बघायचे असतील तर सर्वोत्कृष्ट जागा ही विषुववृत्त आहे आणि त्या विषुववृत्तावरती अर्थात तुम्हाला उत्तरे ध्रुवाजवळचे तारे सुस्पष्ट दिसणार नाही कारण बरेच खूप कमी वेळ तुम्हाला ते तारे ध्रुवाच्या जवळचे असणार आहे. पण सगळं आकाश तुम्हाला या बघण्याचं ठिकाण असेल तर त्या अर्थातच हे असणार आहे. मला असं वाटतं आपण या ठिकाणी खूप वेळ घेतलेला. मला आता वेळेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मी त्या मनाने खूपच स्लो चाललोय पण मला असं वाटतं ही कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे कारण मध्यरात्रीचा सूर्य आणि 6 महिन्याचा सूर्य दिवस किंवा 6 महिन्याची रात्र ही संकल्पना आपण या ठिकाणी बघितली आहे. जसं आपण नंतर मी या सिम्युलेशनकडे एखाद्या परत येईल आणि आपण परत हे बघूया. आता पुन्हा आपण पृथ्वीवरती आलेलो आहोत आणि पृथ्वीवरला 2 वृत्त मी मगाशी जाहीर तुम्हाला सांगितले. एक वैश्विक वृत्त सेलेस्टियल इक्वेटर, आपल्या इक्वेटरला आपल्या विषुव वृत्ताला आपण आकाशामध्ये वाढवलेलं आहे आणि हे वृत्त तयार झालेलं आहे. हा अक्षय समजा असं असतं की पृथ्वीचा अक्ष कललेला नसता, 0 अंश असता तर आयनिक वृत्त आणि हा जो पट्टा आहे हा एखादोळी सेम राहिला असता. आयनिक वृत्त आणि वैश्विक समांतर राहिलं असतं, एकत्र राहिलं असतं. सूर्य नेहमी आपल्याला या पट्ट्यामध्ये गोल करताना दिसला असता. सूर्य कधी उत्तरेला दक्षिणेला गेलाच नसता. त्याच्यामुळे आपल्याकडे ऋतुचक्र हे चांगल्या प्रकारे आलं नसतं. पण तसं नाहीये सुदैवाने.
सुदैवाने आपला हा कल आहे हा 23.5 अंशाचा आहे. पृथ्वी कललेली आहे. पृथ्वी कललेली असल्यामुळे आयनिक वृत्त हे आपल्याला आपण आपलं प्रतल जर समान मानलं तर आयनिक वृत्त हे वरती खाली गेलेलं असं आपल्याला दिसेल आणि आयनिक वृत्त हे आपल्याला असं कललेलं दिसणार आहे. प्रत्यक्षात पृथ्वी कललेली आहे. लक्षात घ्या, अक्ष पृथ्वीचा कललेला आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवरनं बघत असताना सूर्य हा कधी वरती गेलेला आहे आणि कधी खालती गेलेला असं आपल्याला दिसणार आहे. याच्यामुळेच आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन ही घडत असतं. हा सूर्य आहे आणि हा 21 मार्चच्या दिवशीचा सूर्य आहे. आयनिक वृत्त, एक्लिप्टिक आणि वैश्विक वृत्त, सेलेस्टियल इक्वेटर ज्या ठिकाणी छेदतात, एकमेकांना भेटतात, दिस 2 पॉइंट्स हे जे दोन छेदन बिंदू आहेत याला आपण संपात बिंदू किंवा इक्विनॉक्स असं म्हणतो. The points where ecliptic and celestial equator cross each other, these are the nodal points. These nodal points are called as points of equinox. Why equinox? Because that is the only day when the sun is on celestial equator. This day and this day, this will be exactly on the celestial equator. So there is no up or down part of sun. It is exactly on the celestial equator. Supposingly the earth goes around, keeps on going around. So as we see, as the earth moves around, the sun goes apparently goes in some other location. So where does it go? कुठे जातो सूर्य? आपल्याला कुठे दिसणार आहे? त्याच्यात सूर्य हा आपल्याला वरती चढताना दिसणार आहे. वरती म्हणजे अंशात्मक दृष्टिकोनातून तो वरती चढलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने तो वर सरकत जाणार. वर सरकणं म्हणजे काय? रोज सकाळी आपण 6 वाजता सूर्योदय होतो असं गृहीत धरूया. सकाळी 6-6:30ला ज्यावेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला सूर्य ज्या ठिकाणी उगवतो तो बिंदू जो आहे तो त्याचा सूर्याचा अंशात्मक अंतर आहे आपल्या विषुववृत्तापासून, आपल्या वैश्विक वृत्तापासून. याचा अर्थ 21 मार्चच्या दिवशी ऑन द डे ऑफ 21st of March द सन इज एक्झॅक्टली ओव्हरहेड ऑन सेलेस्टियल इक्वेटर. म्हणजेच ऑन 21st of March 21 मार्चच्या दिवशी सूर्य हा बरोबर विषुववृत्ताच्या डोक्यावरती आहे. इट इज एक्झॅक्टली overhead on our equator. If you are standing on 0 degree on that day at 12 o'clock in the noon, sun will be exactly overhead for you. That is the meaning of it. Thereafter, the sun will start going on the higher side. I'll show you an animation later on which will make it very clear. 21st June is called as summer solstice. 21 जून याला विष्टंभ असा शब्द मराठीमध्ये आहे. त्या दिवशी सूर्य हा जास्तीत जास्त उत्तरेला असतो, 23.5 अंश उत्तरेला. लॉंगेस्ट डे इन दी नॉर्दर्न हेमिस्फिअर. या दिवसानंतर सूर्य हा दक्षिण दिशेला प्रवास सुरू करणार. देअरफॉर दिस इज द पॉइंट वेअर द दक्षिणायन बिगिन्स. इथून दक्षिणायनला सुरुवात झालेली आहे. सूर्य पुढे सरकणार आहे आणि साधारणपणे 22 सप्टेंबरच्या आसपास सूर्य हा पुन्हा एकदा छेदनबिंदूपाशी येणार आहे. इट विल कम वन्स अगेन टू द नोडल पॉइंट. दिस इज दी ऑटोमनल इक्विनॉक्स किंवा शरद संपात. पुन्हा एकदा सूर्य हा 0 अंशावरती आहे, बरोबर विषुववृत्ताच्या डोक्यावरती आहे. सन विल कंटिन्यू इट्स मोशन. रिमेंबर, इट इज बिकॉज ऑफ द अपरंट मोशन ऑफ अर्थ दॅट सन इज मुव्हिंग. बिकॉज अर्थ इज टिल्टेड इन अँग्युलर वे, देअरफॉर द सन विल बी सीन मुव्हिंग इन अ इन्क्लाइंड ऑर्बिट. 22 डिसेंबरला आपण पोहोचलोय. दॅट डे इज विंटर सोल्स्टिस किंवा अविष्टंभ. सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला आहे. वसंत संपात बिंदू हा सध्या मीन राशीमध्ये आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी बघू शकतोय. विष्टंभ बिंदू हा मिथुन राशीचा आहे. याचा तर सूर्य मिथुन राशीत असताना दक्षिणाला सुरुवात करतो. शरद संपात और ऑटोमनल इक्विनॉक्स हे कन्या किंवा वर्गो राशीमध्ये आहे आणि अविष्टंभ किंवा विंटर सोल्स्टिस हा धनु सॅजिटेरियस मध्ये आहे. सो व्हेन द सन इज इन Sagittarius near the winter solstice point, thereafter it will start the northerly motion or the Uttarayan. Very, very important. Next animation will make things much more clear. What does it make difference? So this is the point which I am trying to make. On exactly on 21st of March, 21 March किंवा 21 September ला sun is rising exactly in the east. This is the perfect east and it climbs up the horizon, the sky and crosses the meridian exactly मिड नून अँड देन सेट्स. सो हा 12 तासांचा दिवस आहे, बरोबर 12 तासांचा दिवस आहे आणि करस्पॉन्डिंग 12 तासांची रात्र आहे. वेन द सन इज सदर्न लोकेशन -23 डिग्री, इट स्टार्ट्स फ्रॉम हियर, क्लाइम्स अप अँड क्लाइम्स डाउन व्हेरी क्विकली. सो ॲज सीन अर्लियर हा वृत्त छोटा आहे. दिस सर्कल इज स्मॉलर, देअरफॉर द डे इज स्मॉलर ॲज फार द नॉर्दर्न हेमिस्फिअर इज कन्सर्न. And other way around, 21st June, the large circle is here, so naturally the day is very, very large.
So I'll show you very good animation which I have, and there are multiple animations which I'll be showing you now. And let us do all the animation to begin with for Mumbai. 21st मार्चला आपण सुरू करतोय. या दिवशी तुम्ही बघत आहात इथे उत्तर आहे आणि रेड मार्किंग इज द एक्लिप्टिक. सो व्हाईट इज द सेलेस्टियल इक्वेटर. वैशिवृत्त आणि आयनीपूर्त इथे बरोबर भेटलेले आहेत. या ठिकाणी आपली ही सुरुवात आहे. आपण जर अॅनिमेशन रन केलं तर एक एक दिवस आपण पुढे सरकवतो. द डेली मोशन ऑफ सन इज कंटिन्यूइंग इन द अपर डिरेक्शन ओव्हर हियर. Then the turn happens and the sun starts moving back. The sun starts moving back. This is at same time to 12 वाजता दुपारी आपण बघतो सूर्याला. 12 o'clock noon is the time. Now this is Dakshinayan happening. And 21st December, now the sun will start moving towards the upper side. This is the Uttarayan Dakshinayan cycle. I will show more simulation. This is very important to understand. And this animation will once again show, this will show many things, but let me show you in a simpler way so that things are understandable in a simpler way. Let us see 6:30 in the morning, and let us fix on ourselves to begin with somewhere around Mumbai or Maharashtra. 6:30 in the morning, and we are somewhere near Mumbai. And what we are seeing is the man standing over here. This is the North Pole. This is the rising point of sun. This is what we are seeing. And let us start our animation. If you start the animation, you can see that the sun is moving and it is about to set. So this sun has it risen here and then crossed and set over here. The day was 21st of March. Now, if I keep on, I once again go back to 6 o'clock. I once again go back to 6 o'clock, 6:30 as before, and at the same location. Now, instead of 21st of March, I say I go to 21st of April. The rising point has shifted. The rising point, which was over here, has shifted slightly towards the north. The day is more. You see, the rise at 6:30, it is only sufficiently high in the sky. So if I move this sun, it will go through a longer circle and set at a later time. It's almost 7 o'clock in the evening that it is about to set. If I go to 21st of May, the circle is even larger. So if I start at 6 o'clock in the morning, then मी सकाळी 6 ला सुरुवात करतोय. सपोजिंगली सकाळी 6 ला मी जर सुरुवात केलेली आहे, सपोजिंग सूर्य बऱ्यापैकी वरतेला 6:30 वाजता. Sun is sufficiently upper in the sky, so I have to start early. So I have to say 6 o'clock I start. Sun is over there, and it will cross a larger circle and set even later. That is 21st of May. सूर्य मावळताना संध्याकाळचे साधारण 6:15, 6:30, 7 वाजून गेलेले आहेत. जसा मी पुढे जात जाईल, this will keep on going further up, and this is the upper limit. 21st June is the upper limit. On that day, if I look at sun, it will rise the earliest and it will set at the maximum late location for this particular latitude. So if I start it, it will trace this particular circle, large circle, and set over here. So this is the daily motion of sun. Now if I keep on continuing the same thing, if I keep on continuing the same thing, then this will keep on shifting further. If I go from 21 June नंतर मी 21 जुलैला सूर्य दक्षिणेला सरकायला लागलेला आहे. दक्षिणायन सुरू झालेला आहे. ऑगस्टला तो अजून मागे सरकायला लागलेला आहे. सप्टेंबरला तो पुन्हा एकदा बरोबर विषुववृत्त होतं. इट इज वन्स अगेन केम एक्झॅक्टली ओव्हरहेड, सो दॅट दिस इज 12 hours day and 12 hours night. Further motion down will take it to south side. It is going towards south side and it is crossing over from October to November, and let us go to December and see how it is seen in December. So December 6:30 there is no sunrise. Now December चा सर्कल बघूया. डिसेंबरला इथे उगवलेला आहे and it is about to set. So it has set before 6 o'clock. It has set before 6 o'clock in the evening. That means for the northern latitude, the day is less and the night is very long. So in principle, I can put months over here
and show the entire cycle with respect to the months also. Very important, very simple. If I keep on shifting, let me go back again to March, and instead of मुंबई मी अजून उत्तरेला सरकतोय and I keep on climbing all the way, let me say 60 degree north ला जर मी गेलो, this is how the positions will be seen. and I once again start at 6 o'clock in the morning. सूर्य हा इथे उगवणार आहे आणि असा लंब फिरून हा इथे मावळणार आहे. बघा केवढा प्रचंड वेळ सूर्य आहे. सो यू सी रात्री अजून अजून उशिरा तो मावळलेला आहे. If I continue further and I go to June, the circle is even larger for that particular latitude. If I start on this day, if I start the animation, you see the sun is about to rise now. उगवलेला आहे. It's 4 o'clock or 3 o'clock in the morning. इथे सूर्य उगवलेला या ठिकाणी, and it will keep on continuing in that night day for very 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 long time, and then it goes down over here. This is setting. रात्री 9:30 ला तो मावळलेला आहे. If I keep on climbing even higher and go to North Pole, आम्ही उत्तर ध्रुवावरती आलेलो आहे, and I'll stick to my 21st June. I really like this day. I'll go back that particular day and I'll say 6 o'clock in the morning. Doesn't make a difference for me. 21st of June, 6 o'clock in the morning असो की कोणताही दिवस असो, सूर्य तुम्हाला इथे गोल फिरताना दिसत आहे. सूर्य तुम्हाला या ठिकाणी गोल आकाशामध्ये फिरताना दिसत आहे. इज इट ट्रू? आय विल ब्रिंग यू बॅक. मी तुम्हाला थोडं मागे घेऊन जातोय. लेट अस से 21st ऑफ मार्चला आपण आहोत. लेट अस से 20 मार्चला आपण आहोत. वी आर स्टँडिंग ऑन नॉर्थ पोल. सूर्य बघायचा आहे and I'm starting the animation. Sun is there, sun is there, sun is there. Now sun has gone. एक्झॅक्टली काही क्षणांपुरता तो जात आहे. मी अजून मागे जातो 1-2-4 दिवस. 10 मार्चला आपण जाऊया. लेट अस गो बॅक 10th of March and you keep on seeing the sun. Sun तुम्हाला दिसणार आहे आता. सन इज नॉट सीन ॲट ऑल. सूर्य दिसत नाही. आता सूर्य उगवणार आहे पहिल्यांदा उत्तर ध्रुवावरती, when we are heading very very close to 21st of March. Let me go faster. 19th March and you can see now the sun is rising. Now the sun is rising. तो पूर्ण अजून आलेला नाहीये. अर्धा सूर्य दिसत आहे आपल्याला आणि आपण आता पुढे 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 सरकत चाललो. लेट अस गो स्लाइटली फास्टर and let us cross and come to 20th of March. या दिवशी सूर्य पूर्णपणे वरती दिसत आहे and you see it is always there in the sky. इथपासून पुढे let us go fast. Let us go to April. Nothing happening. Sun is just rising in altitude. तो आकाशात उंच उंच चाललेला आहे. Nothing else is happening. June, nothing else but it is going up in the sky and continue to go up in the sky till 21st June. Thereafter the sun will start climbing down. हळूहळू सूर्य खाली उतरत चाललेला आहे. आपण उत्तर ध्रुवावरती आहोत आणि खाली उतरत उतरत तो सप्टेंबरच्या आसपास 21 सप्टेंबरच्या आसपास बघायचं आहे. लेट अस गो टू 21st of September. 21st of Septemberला तो बरोबर अर्धावरती अर्धा खालती आहे. इट्स हाफ अप हाफ डाऊन अँड देन विदिन अ कपल ऑफ डेज इट हॅज सेट. नाव देर इज नो मोर सन. पुढचे 6 महिने सूर्य आपल्याला दिसणार नाही. दिस एनिमेशन इज व्हेरी व्हेरी सिम्पल, व्हेरी व्हेरी क्लिअर अँड आय होप एव्हरीबडी इज अंडरस्टूड सूर्य कुठे कसा उगवतोय आणि कसा दिसत आहे. स्क्रॉल डाऊन टू मुंबई and we'll see the next animation how it affects us. ओके, ऍक्च्युली आपण आकाशात बघत असताना आपल्याला काय दिसणार आहे हे आता बघूया. 2 फोटो आहेत. खालचा फोटो आपले एक मित्र माझे अभिजित जुवेकर आणि वरचे दुसरे आमचे मित्र आहेत प्राध्यापक वाहिया यांनी काढून घेतलेला फोटो आहे. जुवेकरांचा फोटो स्वतःचा फोटो आहे. तो गेल्या वर्षी अर्थ स्कायवल यांनी बेस्ट फोटोग्राफ पण दाखवलेला आहे. 15 मार्चच्या दिवशी सूर्य सकाळी 6:30 ला जेव्हा उगवेल त्यावेळेला या ठिकाणी उगवलेला आहे आणि 19 एप्रिलला तो या बिल्डिंगच्या इकडे उगवलेला आहे. सेम सेटिंग मध्ये 10 मेला सूर्य हा इथे उगवलेला आहे आणि 7 जूनला हा इथे उगवलेला आहे. वरच्या फोटोमध्ये राजस्थान मधून काढलेला फोटो आहे हा. समर सॉल्स्टाइसच्या दिवशी 21 जूनला सूर्य इथे उगवलेला आहे. 22-23 सप्टेंबरच्या दिवशी सेम फ्रेम मध्ये फोटो काढलेला आहे. सूर्य इथे उगवलेला आहे. सेम फ्रेम मध्ये फोटो काढल्यानंतर 22 डिसेंबरच्या आसपास सूर्य हा या ठिकाणी उगवला. याचा अर्थ सूर्याचा डेली रायझिंगचा पॉइंट जो आहे तो बदलत जातो आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. दॅट इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. आपण हेकडे परत येणारच आहोत. मला असं तुम्ही एक अॅनिमेशन दाखवायचं स्किप केलेलं आहे. माझं एक अॅनिमेशन माझं गेलेलं आहे. आपण
उगवतीचा सूर्य बघत आहे. हा 21 सप्टेंबर आहे, हा दक्षिणेला गेलेला आहे. 21 जून झालेला आहे. रोज सूर्य हा असा मला सरकत दिसणार. डेली आपण हे सूर्याला बघतो. आता दक्षिण भागात सूर्य गेलेला आहे. 21 डिसेंबर उत्तर येण्याला सुरुवात झाली. जर तुम्ही फोटो काढला तर हे तुम्हाला उगवतीचं आकाश असं दिसणार आहे. एक्झॅक्टली उलटा अर्थात मावळतीला असणार आहे. मावळतीला तुम्हाला असं दिसणार आहे. हे मावळतीचं आकाश आहे. सूर्याची मावळण्याची स्थिती ही त्या प्रकारे बदलत चालली. सूर्याचा भासमान मार्ग आपल्याला कळलेला आहे. आपण सुदैवाने अशा ठिकाणी राहतो जिथे सूर्य जास्तीत जास्त वेळ आपल्याला दिसू शकतो. अतिशय चांगल्या ठिकाणी आपण राहत आहोत सध्या तरी, त्याच्यामुळे आपल्याला ते सहज दिसणं शक्य. आता या घडामोडींचा आपल्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होतो हे आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या, जर टिल्ट ऑफ ऍक्सिस नसता, तर विषुववृत्तासापेक्ष आपला अक्ष कललेला नसता, तर ही घटना घडली नसती. सूर्य हा नेहमी त्याच ठिकाणी उगवला असता आणि त्याच ठिकाणी मावळला असता. याचा अर्थ आपल्याला सूर्य दैनंदिन बदलणारी जी जागा आहे ती काही आपल्याला आपल्या नशिबात राहिली नसते. त्याच्यामुळे सूर्यापासून पृथ्वी दूर गेली तर थोडा थंडावा आला असता आणि सूर्याजवळ पृथ्वी गेली तर थोडं आपल्याला उष्मा जाणवलं असतं. एवढाच फरक पडला असता. पण तसं नाहीये. पृथ्वीचा अक्ष कललेला आहे आणि कललेला असल्यामुळे सूर्य हा देखील त्या भागापासून दूर किंवा जवळ जाऊ शकतो आणि येऊ शकतो. आणि म्हणून पृथ्वीवरती अतिशय सुंदर असे ऋतू आपल्याला दिसतात. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, पृथ्वी जी आहे ती उपसूर्यस्थानी किंवा सूर्याच्या अतिशय जवळ कधी असते, तर ती 4 जानेवारीच्या दिवशी अतिशय जवळ असते. आपल्या इथे त्या ठिकाणी त्यावेळेला हिवाळा असतो हे लक्षात घ्या, पण त्या दिवशी आपण सूर्याच्या अतिशय जवळ असतो. काही अॅनिमेशन्स मध्ये आपण मी पुढच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ही स्थिती आहे. या चित्रामध्ये हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे आणि हा अक्ष कललेला आहे पृथ्वीचा. आणि सप्टेंबर डिसेंबर हे इथे आहे. 4 जानेवारी इथे कुठेतरी आहे. आपण 4 जानेवारीला ह्या आकृतीमध्ये या डाव्या बाजूला असणार आहोत आणि उत्तर ध्रुव जो हा अशा प्रकारे कललेला आहे. आपण जवळ आहोत पण आपला अक्ष कललेला असल्यामुळे त्या मानाने पृथ्वीचा वरचा उत्तर भाग जो आहे तो सूर्यापासून दूर आहे आणि उत्तर भागामध्ये हिवाळा आहे. दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळेला बरोबर उन्हाळा आहे. हा कललेला भाग आहे आणि हा कललेला भाग सूर्याच्या जवळ आहे. तो पृथ्वी सर्वात जवळ आहे आणि तो कललेला भाग देखील सूर्याच्या जवळ आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी दक्षिण गोलार्धातला उन्हाळा हा अतिशय तीव्र किंवा अतिशय सिव्हिअर असा असणार. उत्तर गोलार्धामध्ये पृथ्वी जवळ आहे पण उत्तर गोलार्धाची बहुतांश भाग हा त्या मानाने कल्ला असल्यामुळे जास्त दूर आहे आणि म्हणून आपल्याकडे त्या मानाने उन्हाळा हा भासत आहे. पृथ्वी पुढे सरकत जाणार आहे. द अर्थ विल कीप ऑन मूव्हिंग. आय रिपीट फॉर दोज हू आर नॉट फॅमिलियर विथ व्हेरी फ्लुएंट मराठी. द टिल्ट is over here. Earth is closest to sun on 4th of January. But because of the tilt, the north pole is tilting away from the sun. So most part of the northern hemisphere is relatively away from the sun. That causes the winter in the northern hemisphere, although the sun, Earth is closest to sun. Therefore, the winter is not very severe. Consequently, at the same time, for the south hemisphere, the southern pole is facing the sun. Therefore, the southern hemisphere is seeing the more heat. It is having summer and southern hemisphere is closer to sun. So the summer season in the southern hemisphere is extremely severe. The earth will continue its motion. पृथ्वी ही पुढे जात जाणार आहे. इथे 21 मार्चच्या दिवशी अर्थातच आपल्याला माहिती आहे सूर्य सगळीकडनं सूर्य एक्झॅक्टली इक्वेटर वरती आहे. एव्हरीबडी सीज द सेम अमाऊंट ऑफ हीट. 12 hours ऑफ डे, 12 hours ऑफ नाईट. पुढे माझ्याकडे अॅनिमेशन आहे त्यावेळेला हे तुम्हाला मी सीझनचं अॅनिमेशन दाखवेल. त्या दिवशी सगळीकडे समान भाग आहे. देअरफॉर इट इज इक्विनॉक्स. देअरफॉर इट इज संपात आपला बिंदू आहे तो इक्विनॉक्सचा दिवस आहे आणि सगळीकडे समान प्रमाणात वाटप झालेलं आहे ऊर्जेचं. पुढे आपण सरकलोय. इथे आपण आलेलो आहे 21 जूनच्या आसपास. 21 जून हा आपल्यासाठी उन्हाळा आहे कारण पृथ्वीचा अक्ष हा सूर्याच्या दिशेने गेलेला आहे. We are getting more heat as compared to the southern hemisphere. So आपल्यासाठी उन्हाळा आहे आणि आपण त्या दिवशी सर्वात दूर आहे. पृथ्वी सर्वात दूर आहे म्हणून आपला उन्हाळा खूप तीव्र नाहीये. आता जे लोक असं म्हणतात 48 डिग्रीचा उन्हाळा खूप तीव्र नाहीये. आपल्याकडे अनेक लोक दिल्ली, नागपूर या भागातनं आहेत. उत्तरेतनं बरेच लोक आहेत. आमच्याकडे नागपूरला 47 अंश 48 अंश असं तापमान जातं.
दिल्लीला मी अनेक वेळा जातो, 46-47 सहज जातं. तरीही मी असं म्हणतोय की हा उन्हाळा तीव्र नाहीये. तर तुम्ही कल्पना करा की ज्या वेळेला दक्षिण गोलार्धात उन्हाळा असेल त्यावेळेला तो किती तीव्र असतो. आता हा उत्तर गोलार्धातला उन्हाळा आहे, याचा अर्थ दक्षिण गोलार्धामध्ये त्यावेळेला हिवाळा आहे आणि तो हिवाळा हा जो आहे हा तीव्र आहे, कारण त्याचा ध्रुव जो आहे तो सूर्यापासून दूर रोखला गेला. त्यामुळे दक्षिण गोल हा दुर्दैवी गोलार्ध आहे. त्या गोलार्धामध्ये उन्हाळा तीव्र असतो आणि हिवाळा देखील तीव्र असतो. सुदैवाने आपण सगळेजण उत्तर गोलार्धात राहत आहोत, त्याच्यामुळे आपण त्या तीव्रतेपासून दूर आहोत. आपल्यासाठी हिवाळा कमी तीव्र आहे, आपल्यासाठी उन्हाळा देखील कमी तीव्र आहे. पृथ्वी पुढे जाणार आहे. लक्षात घ्या, पृथ्वीची जी एसेंट्रिसिटी खूप जास्त नाहीये, त्यामुळे कमी जास्तला खूप अंतर फरक पडत नाहीये. पण जर ही विवृत्तता 0 असती तर हे जे काही मी सांगत आहे ते तेवढं चांगल्या प्रकारे लक्षात नसतं आलं. किंवा विवृत्तता खूप जास्त असती, पृथ्वी खूप दूर असती, अजून खूप जवळ असती, तर आपला उन्हाळा आपला हिवाळा देखील तीव्र राहिला असता आणि आपला उन्हाळा हा त्यामानाने खूपच सौम्य झाला होता. हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे इट डिपेंड्स ऑन ग्रह पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरताना कसा फिरतो त्याच्यावरती अनेक गोष्टी, ऋतुचक्र हे पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून आहे. एक मी अतिशय सुंदर असं अॅनिमेशन माझ्याकडे आहे, ते दाखवणार आहे आणि हे मी सतत इकडे तिकडे फिरत फिरत दाखवणार. आता याच्यामध्ये तुम्ही 3 चित्र बघत आहे. इनफॅक्ट तुम्हाला 4 चित्र मी दाखवणार आहे. सगळ्यात पहिले आपण आपल्या माणसाला 0 अंशावरती घेऊन जाऊया. आपण बरोबर 0 अंशावरती येऊन थांबूया आणि थोडं पुढे मागे प्रयत्न करतोय. 0 अंशावरती यायचा प्रयत्न करूया. तसे 0 अंश आहे. 0.1 ला मिळालं. ठीक आहे, 0.1 या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मी 21 मार्चला सुरू करणार आहे. माझा फेवरेट दिवस आहे 21 मार्च. त्या 21 मार्चला मी आहे. या डावीकडच्या याच्यामध्ये सूर्यावरनं पृथ्वी इथे दिसत आहे. तुम्ही इथे बघत आहात जे आकाशातनं सूर्याची येणारी किरण हे बरोबर परपेंडिक्युलर 90 अंशावरती तुम्हाला सूर्य दिसत आहे. इथे सन्स अल्टिट्यूड इज 90 डिग्री. इथे पृथ्वीवरती सूर्यप्रकाश इथून येत आहे. मी सूर्याकडनं पृथ्वीला बघितलं तर आपण बरोबर विषुववृत्त होते, लाल रंग विषुववृत्त दाखवत आहे. आपलं वृत्त आता विषुववृत्त आहे. आपण बरोबर विषुववृत्तवरती इथे आलेलो आहे. याच वेळेला मी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्त जे उज्जैन मधनं जातं आपल्यासाठी आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जे ऑस्ट्रेलिया मधनं जातं, हे 2 वृत्त टाकतो आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्त कोणतं आहे? 23.5 अंश उत्तर. सूर्य ज्या ठिकाणी सर्वात जास्त उंच असताना असतो त्या उच्चतम ठिकाणाला आपण कर्कवृत्त म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि सूर्य दक्षिणेला असताना ज्या ठिकाणी सर्वोच्च जातो त्या ठिकाणाला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्त असं आपण म्हणतो. सेलेस्टियल स्पिअर मध्ये बघूया. पृथ्वीवर बघत असताना सूर्य हा या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहे. मी लेबल टाकतो होते इथे डावीकडच्या आकृतीमध्ये. हे उत्तर दक्षिण हे आयनिक वृत्त आहे आणि हे आपलं वैश्विक वृत्त आहे. पृथ्वी अशी फिरणार आहे आणि सूर्य हा या वृत्तावरती पुढे पुढे जाताना दिसणार आहे. आपण पुढे सरकूया. आपण पुढे सरकायला लागलं की सूर्य हा हळूहळू वरती सरकता तुम्हाला दिसत आहे. इथे तुम्हाला दिसतं सूर्य वरती गेलेला आहे. सूर्य हा वरती सरकायला लागलेला आहे आणि जसा तो वरती सरकतो आहे तसं ह्याचे येणारे हे किरण आहेत ह्यांचा कल हा वरच्या बाजूला जास्त व्हायला लागलेला आहे. जसा जसा मी सूर्याला वरती घेऊन जाईल तसा तसा सूर्य हा अजून अजून उत्तरेला सरकतो आहे. याचा अर्थ काय? सूर्याचा जो दैनंदिन उगवण्याचा दिवस आहे तो वरती आपण ऑर्बिटमध्ये फक्त पुढे सरकत आहोत. ऑर्बिटमध्ये आपण फक्त पुढे सरकत आहोत, पण आपल्याला मात्र सूर्य असा वरती वरती जाताना दिसणार आहे आणि हा कल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मी अजून पुढे सरकतो आणि थोडा वेगाने येऊन 21 जूनच्या आसपास थांबतो. 21 जूनच्या दिवशी आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की सूर्य हा मॅक्सिमम उत्तरेला आलेला आहे. त्याच्यानंतर सूर्य हा दक्षिणेला उतरायला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर सूर्य हा खाली उतरणार आहे, दक्षिणायनाला सुरुवात होणार आहे आणि पृथ्वीवरती येणाऱ्या जे किरण आहेत ते जास्तीत जास्त कललेले उत्तरेच्या दिशेने आहेत. सूर्य कुठे आहे त्या दिवशी ते इथे लक्षात घ्या. सूर्य हे विषुववृत्त आहे आणि सूर्य हा कर्कवृत्तावरती किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती आलेला आहे. सन इज एक्झॅक्टली ओव्हरहेड ऑन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ऑन दिस डे ऑफ 21st of June. इफ आय मूव्ह फर्दर डाऊन द ऑर्बिट, मी जर पुढे सरकलो 21 जूनच्या तर सूर्य हा आता दक्षिणेला सुरुवात करण्याचा सन विल स्टार्ट मुव्हिंग साऊथ. यू कॅन सी ऑन दिस डायग्राम. इथे बघा तुम्ही सूर्य खाली सरकलेला आहे, इथे बघा सूर्य हा खाली सरकताना तुम्हाला दिसत आहे. दिस इज व्हेरी व्हेरी क्रुशियल, व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड.
as seen from sun, the rays are tilting back. As seen from sun, the rays are tilting back, and as seen from top, this is Earth, and here we are getting the projection. जसा जसा मी दक्षिणेला सुरुवात प्रवेश करत जाईल, you can see over here it is the equinox point. 21 सप्टेंबरच्या दिवशी मी येत आहे आणि मी बरोबर 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा विषुववृत्ताच्या डोक्यावरती आलेलो आहे. वन्स अगेन आय एम हिटिंग 90 डिग्रीज अल्टिट्यूड. इथे तुम्हाला एकटेन दिसत आहे, पण ते माझं माउस कंट्रोल एवढं चांगलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत. Thereafter, if I continue my motion, sun will go toward the south and the rays will start tilting from the downside. 21 जूनच्या दिवशी वरती बघा, इथे दिवस मोठा आहे कारण तुम्हाला जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळत आहे. त्याच्या विरुद्ध जर मी 21 डिसेंबरला पोहोचलो पुढे जात जात, तर वरचा भाग अंधारामध्ये जास्त वेळ आहे, अर्थात सूर्य दक्षिणेला आहे, आपल्याला छोटा दिवस आहे आणि जास्त मोठी रात्र आहे. हे आपलं अतिशय साधं सोपं आणि महत्वाचं चक्र आहे. या चक्रापासून सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. आता मी मुंबईसाठी तुम्हाला हे चक्र दाखवतो. आता मी या माणसाला थोडं हळूहळू वरती सरकवतो पटकन आणि 19 अंश उत्तरेच्या आसपास आणून सोडतो, जेणेकरून आपण आपल्या इकडे काय दिसतं हे आपल्याला कळायला लागेल. लॉन्जिट्यूड सोडून द्या तुम्ही. आपण लेटेस्ट फोकस ऑन 19 डिग्री नॉर्थ. आणि वन्स अगेन इथे आपण विषुववृत्तावरती आपण इथे 21 मार्चच्या दिवशी आहोत. ऍज सीन फ्रॉम टॉप सन, आपण हे इथे आहोत, लाल रेषा इथे, आणि सूर्य हा विषुववृत्तावरती वैश्विक वृत्तावरती आहे. या दिवशी आपल्याला सूर्य हा डोक्यावरती नाही दिसणार आहे. लेट अस स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. सन इज मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. सन इज मुव्हिंग अबाव, आणि हळूहळू करत हे किरण जे आहेत ते 89-90 डिग्री येणार आहे. याचा अर्थ सूर्य हा मे महिन्यामध्ये इथे तुम्हाला दिसतोय, सूर्य हा डोक्यावरती यायला सुरुवात होणार आहे. कुठे असणार आहे सूर्य तुम्ही लक्षात घ्या. साधारणपणे 14 मे 2-3 दिवसानंतर, आजपासून 2 ते 3 दिवसानंतर सूर्य मुंबईच्या बरोबर डोक्यावरती आलेला असणार. 89-90 डिग्री इज द लोकेशन. सूर्यकिरण हे बरोबर डोक्यावरती आहे. जर दुपारी 12 वाजता स्थानिक वेळ 12 म्हणजे आपल्यासाठी 12:40 IST, या वेळेला जर तुम्ही काठी लावली एक, तर त्या दिवशी तुम्हाला शॅडो तुमची दिसणार नाहीये, कारण त्या दिवशी सूर्य बरोबर मुंबईसाठी हा बरोबर डोक्यावरती असणार. लक्षात घ्या, मुंबईचं अक्षांश वेगळे आहेत. उत्तरेला तुम्ही सरकला, धुळ्याला गेलात तर अक्षांश वेगळे आहेत. दिल्लीला गेला तर ते दिसणार नाहीये. 23 अंशाच्या वरती गेलात तर तुम्हाला हाही फेनॉमेनॉन दिसणार नाहीये. 23 अंश उत्तर हे आपल्यासाठी उज्जैन आहे. त्यामुळे उज्जैनच्या वरती जर तुम्ही गेलात, दिल्लीला 26 अंश उत्तरेला गेलात, तर दिल्लीकरांना शून्य सावली नाही दिसणार आहे. मुंबईकरांना ती सोय आहे, नागपूरकरांना ती सोय आहे, भोपाळकरांना ती सोय आहे, इंदोर, अहमदाबाद, वडोदरा या सगळ्या लोकांची सोय आहे. उज्जैनच्या वरच्या लोकांना, दुर्दैव लोकांना मात्र शून्य सावली, आपली सावली नाहीशी होण्याचं कारण काही नाही. आपली सावली आपल्याला कधीही साथ सोडत नाही असं आपण नेहमी म्हणतो, पण 14-15 मेच्या दिवशी तुम्ही दुपारी 12:30-12 वाजता बघा, सावली तुमची तुमच्या डोक्यावर, तुमच्या पायाखाली गेलेली असेल. कदाचित तो एक दिवस तुमच्या सावलीने तुमची साथ सोडलेली असणार आहे. पुढे सरकायचं आहे. पुढे सरकल्यानंतर सूर्य आपल्यासाठी पुढे वरती निघून गेलेला आहे आणि 21 जूनला तो गेलाय. 21 जूनच्या नंतर परत तो खालच्या साईडला सरकायला लागणार आहे आणि जुलै अखेरीस केव्हा तरी आपल्याला पुन्हा एकदा शून्य सावलीचा अनुभव घ्यायला मिळणार. त्यामुळे मुंबईसाठी आणि फक्त 2 वृत्त जे आहेत, कर्क वृत्त आणि मकर वृत्त वगळता प्रत्येक वृत्तासाठी वर्षातनं 2 वेळा शून्य सावलीचा दिवस असणार आहे, ज्या दिवशी सूर्य हा बरोबर डोक्यावरती असणार आहे. मी आता अर्थात मग तुमचा आवाज ऐकू शकत नाही आहो, पण प्रश्न असा आहे की विषुववृत्तासाठी असे कोणते दिवस आहेत 2? अर्थात विषुववृत्तासाठी 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2 दिवशी सावली शून्य असणार आहे. सूर्य बरोबर त्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. मी अजून पुढे वरती सरकू इच्छितो आणि शेवटचं एक अॅनिमेशन दाखवतो, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता मी 23.5 अंश उत्तरेला जायचा प्रयत्न करतो आणि 23.5 अंश उत्तर एक्झॅक्टली मी आहे. हे कर्कवृत्त आहे आणि या कर्कवृत्तावरती मी जर आकाशात बघितलं, कर्कवृत्तावरती सूर्य हा कधी असणार आहे? तो नॅचरली 21 जूनच्या दिवशी असणार आहे. 21 जून हा विष्ठंभ दिवस आहे. नॉर्दर्न सोल्स्टिस, मॅक्सिमम लोकेशन ऑफ सन इज ऑन दिस डे. इथे बघा तुम्हाला सूर्य या अॅनिमेशन मध्ये डाव्या आकृतीत सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला गेला तुम्हाला दिसत आहे आणि ऑर्बिट मध्ये मात्र तुम्हाला दिसेल की सूर्य हा इथे
21 जूनच्या पोझिशनला पोहोचलेला आहे. मला असं वाटतं की ह्या अॅनिमेशनमुळे आपलं माझं समजून सांगण्याचं कष्ट खूप कमी झालेले आहेत. त्याच्यानंतर जर मी पुढे सरकायला लागलो तर सूर्य तुम्हाला इथे दक्षिण सरकताना दिसेल. दक्षिणायनला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इथे ह्या आकृतीत बघा, इकडे सूर्य वर्ण शून्याला येणार आणि 21-23 अंश खाली सरकताना तुम्हाला दिसणार आहे. हा सूर्य विषुववृत्तावरती आलेला आहे. 21 सप्टेंबरचा दिवस आहे आणि सूर्य दक्षिणेला जायला लागलेला आहे. आणि सूर्य दक्षिणेला जात जात 21 डिसेंबरच्या दिवशी आपल्यासाठी सर्वाधिक दक्षिणेला 21 डिसेंबरला पोहोचलेला आहे. त्यामुळे कर्कवृत्तावरती बघणाऱ्या माणसासाठी आजची स्थिती कोणती आहे? त्या दिवशी सर्वात जास्त दक्षिणेला सूर्योदय असणार आहे. सकाळी 6:30ला जर सूर्य बघितला तर तो त्या माणसासाठी सर्वाधिक दक्षिणेला उगवणारा दिसणार आहे. उत्तर ध्रुवासाठी सर्वाधिक उजेडाचा दिवस आहे. लॉंगेस्ट डे इज 21st of June and longest night is 22nd of December. मला असं वाटतं ही ह्या अॅनिमेशन्समुळे माझी खूप सोय झालेली आहे आणि मी ज्या लोकांनी अॅनिमेशन बनवले त्या विद्यापीठाच्या सर्व लोकांना सातत्याने धन्यवाद देतो. अॅनिमेशन्स एवढे सुंदर तुम्ही ते डाउनलोड करू शकाल आणि स्वतःहून तुम्ही ते अॅनिमेशन्स बघू देखील शकाल आणि त्याचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकाल. आपण सूर्य त्या माणसाला पुन्हा दक्षिणेला आणूया आणि शेवटचं एक बघूया. मकर वृत्तावरती तो माणूस आहे, त्या दिवशी तुम्हाला कसं दिसणार आहे हे फायनली दाखवतो. फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो. मकर वृत्ताला आपण 21 डिसेंबरच्या दिवशी आहोत. 21 डिसेंबरच्या दिवशी आपण मकर वृत्तावरती सूर्य आलेला आहे आणि या दिवशी इथे खालती तुम्हाला सूर्य दिसत आहे. मॅक्सिमम डाऊन सूर्य पोहोचलेला आहे आणि जास्तीत जास्त मोठा दिवस हा दक्षिणेसाठी आहे. याच्यानंतर सूर्य हा उत्तरेला सरकायला सुरुवात करणार आहे. जानेवारी आलाय, मग फेब्रुवारी आलाय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर सूर्य हा मकर वृत्तापासून वरती सरकायला सुरुवात करत आहे आणि 21 मार्चच्या दिवशी सूर्य हा पुन्हा एकदा विषुववृत्तावरती आलेला आपल्याला दिसणार आहे. या दिवशी समशीतोष्ण दिन आहे. सगळीकडे समान प्रमाणात किरण पडत आहे. 12 तासांचा दिवस आहे, 12 तासांची रात्र आहे. संपात दिवस आहे, इक्विनॉक्सचा हा दिवस आहे. आता याच्यावरनं आपण सूर्य पृथ्वीचे जे भाग आहेत ते 3 भागात 4 भागात आपण वर्गीकरण करूया. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन थ्रू इक्वेटर टू ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा जो पट्टा आहे, दिस बेल्ट फ्रॉम ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मकर वृत्तापासून कर्कवृत्ताचा जो भाग पट्टा आहे -23 डिग्री टू +23 डिग्री, दिस बेल्ट इज देअरफॉर कॉल्ड एज ट्रॉपिकल बेल्ट. आणि इथे सूर्य बऱ्यापैकी वर्षभर प्रकाश देतोय. इथलं तापमान जे ते बऱ्यापैकी सौम्य आहे. दिस इज द ट्रॉपिकल बेल्ट. हा समशीतोष्ण भाग आहे पृथ्वीवरचा. 23 डिग्री नॉर्थ टू द रिजन 90-23 67 अंशाचा जो भाग आहे, दॅट पार्ट इज दिस झोन इज नॉट द टेम्परेट झोन, दिस इज द टॉरिड झोन. हा जो झोन आहे हा टॉरिड झोन आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी विषम प्रमाणात आपल्याला सूर्य ची किरण दिसणार आहेत आणि या ठिकाणी सूर्य हा 0 अंश पार करून आला की जास्त वेळ असणार आहे आणि 0 अंश पार करून दक्षिणेला गेला की कमी वेळ असणार. तुम्हाला इथे अॅनिमेशन दिसतंय. सूर्य दक्षिणेला गेलेला आहे. आता सूर्य इथे रात्र जास्त वेळ आहे आणि दिवस मात्र त्या भागासाठी कमी आहे. अतिशय टॉरिड झोन आहे, अतिशय हीट असलेला भाग आहे. आणि आपण आता उत्तर ध्रुवावरती पोहोचूया. बघा, उत्तर ध्रुवावरती मी पोहोचलेलो आहे आणि उत्तर ध्रुवावरती पोहोचल्यानंतर ऑब्झर्व्हर अजून एक्झॅक्ट उत्तर ध्रुवावर टाकतो. 90 अंशाला टाकलेले मी. आता आपण 21 डिसेंबरला आहे. इथे पूर्ण अंधार आहे, इथे कुठेही उजेड नाहीये. सूर्य दिसत नाही त्या ठिकाणी. सूर्य अजूनही दिसत नाही. जानेवारी आला सूर्य दिसत नाहीये, फेब्रुवारी आला सूर्य दिसत नाहीये आणि मार्च महिन्यामध्ये पण सूर्य दिसत नाही उत्तर ध्रुवावरती. 21 मार्चच्या नंतर इथे हळूहळू सूर्योदयाचं तुम्हाला दिसतंय. प्रकाश इथे यायला लागलेला आहे खालती आणि 21 मार्चच्या नंतर सूर्योदय लवकरच होणार आहे आणि आता इथे सूर्यकिरण यायला लागलेले आहेत. आणि हे किरण 21 मार्चला आल्यानंतर पुढे 21 जून असो, 21 ऑगस्ट असो, 21 सप्टेंबर पर्यंत हे किरण आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यानंतर मात्र सूर्य जो आहे, हा सूर्य जो आहे 21 नंतर मात्र या ठिकाणावरून दक्षिणेला गेलेला आहे आणि जसा सूर्य दक्षिणेला गेला इथे अंधार पडलेला आहे. अर्थात 21 सप्टेंबर ते 21 डिसेंबर ते 21 मार्च हा कालावधी उत्तर गोलार्धामध्ये रात्रीचा कालावधी आहे, उत्तर ध्रुवावरती रात्रीचा कालावधी आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ज्या वेळेला तो वरती येईल त्यावेळेला मात्र 21 मार्चच्या नंतर त्या ठिकाणी
तुम्हाला पूर्णपणे सूर्य हा आकाशात सदैव दिसणार आहे. हा सदैव आकाशात असलेला सूर्य हा 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र या संकल्पनेला आपण पुन्हा उजळले गेलेली आहे. सूर्याचं भ्रमण हे असं आहे आणि मी झोन्स मगाशी सांगितले ते तुम्हाला इथे सुस्पष्टपणे दिसत आहेत. मी काही गोष्टी परत 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 रिपीट करतोय कारण तुम्हाला त्या कळाव्या अशी माझी इच्छा आहे. नेव्हर सेटिंग स्टारकडे शेवटचं मी येतोय. माझं व्याख्यान संपवायला मी आलेलो आहे. नेव्हर सेटिंग स्टार, नेव्हर रायझिंग स्टार हे मी परत परत मगाशी दाखवलेले आहे. पुन्हा एकदा दाखवतो. आणि हे सरकम पोलर रिजनला मी दाखवतोय. सूर्य जर असेल आणि जर मी एक्झॅक्टली उत्तर ध्रुववरती गेलो असेल तरची स्थिती कशी आहे, ही अशी स्थिती आहे जी मी पुन्हा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दाखवलेली आहे. पृथ्वीवरती तुम्ही कुठे आहात, कुठून निरीक्षण करत आहात याच्यावरती तुम्हाला पृथ्वीवरनं काय दिसणार आहे, कसं दिसणार आहे हे ठरतं. पृथ्वीवरती तुम्ही कुठे आहात याच्यावरती सूर्य कुठे उगवणार आहे आणि कुठे दिसणार आहे हे तुम्हाला तुमच्यासाठी ठरतं. आणि तुम्ही जेवढं उत्तरेला अधिक जाल तेवढं तुमचं तापमान विषम होत जाणार आहे कारण सूर्य तेवढा जास्त वेळ किंवा तेवढा कमी वेळ तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जर दक्षिण गोलार्धात जायला सुरुवात केली आणि दक्षिणेला थेट जर तुम्ही -60च्या आसपास गेलात तर पुन्हा सूर्य त्या ठिकाणी कमी वेळ दिसेल. उत्तरेला असताना दक्षिणेला असताना जास्त वेळ दिसेल. त्यामुळे तुमचं तापमान हे विषम असणार आहे. आपलं संपूर्ण जीवनमान हे आपल्या ऋतुचक्रावरती अवलंबून आहे आणि ऋतुचक्र हे पूर्णपणे सूर्य आकाशात कुठे उगवतो आणि कुठे मावळतो यावरती अवलंबून असतं. सूर्य कुठे उगवतो हे कायनिक वृत्तावरती सूर्य कुठे याच्यावरती अवलंबून असतं. आणि 21 मार्चच्या दिवशी सूर्य हा बरोबर विषुववृत्ताच्या डोक्यावरती असतो. त्या दिवशी सर्वत्र समप्रमाणात ऊर्जा विभागली जाते. तो समशीतोष्ण किंवा इक्विनॉक्सचा दिवस असतो. त्याच्यानंतर सूर्य उत्तरेला सरकत राहणार आहे आणि तो 21 जून या दिवशी सर्वोत्कृष्ट उत्तरेला असणार आहे. त्या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये जास्तीत जास्त वेळ सूर्य दिसणार आहे. अर्थात त्या ठिकाणी आपल्यासाठी उन्हाळा असणार आहे. दुर्दैवाने किंवा सुदैवाने म्हणूया त्या दिवशी पृथ्वीचा अक्ष हा सूर्यासापेक्ष दूर चाललेला असल्यामुळे आपला उन्हाळा हा तेवढा तीव्र नसणार आहे. त्याच्यानंतर सूर्य पुन्हा दक्षिणायन सुरू होणार आहे. 21 जूनच्या दिवशी दक्षिणायला सुरुवात होणार आहे आणि सुरुवात झाल्यानंतर 21 सप्टेंबरला पुन्हा समशीतोष्ण दिवस येणार आहे. इक्विनॉक्स येणार आहे. सूर्य पुन्हा विषुववृत्तावरती असणार आहे. त्याच्यानंतर सूर्य हा दक्षिण दिशेला प्रवास सुरुवात करणार आहे. दक्षिणायन कंटिन्यूज ऑल द वे टिल 21 डिसेंबर. ऑन 21 डिसेंबर 21 डिसेंबरच्या दिवशी सूर्य 23.5 अंश दक्षिणेला असणार आहे. उत्तर गोलार्धामध्ये त्या दिवशी सर्वात छोटा दिवस आणि सर्वात मोठी रात्र असणार आहे. तो दिवस आकाश दर्शन करण्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. झोप काढण्यासाठी देखील अतिशय उत्तम असा हा दिवस आहे. अर्थात जर तुम्ही मुंबईला असाल तर तो 13 तासांचा दिवस नसून 13 तासांची रात्रीचा दिवस आहे आणि 10-11 तासांचा दिवस असणार. त्याच दिवशी जर तुम्ही लंडनला असाल तर तो केवळ 8 तासांचा दिवस आणि 16 तासांची रात्र असणार आहे. त्याच दिवशी जर तुम्ही इस्टोनियाला असाल तर अवघा 2-2.5 तासांचा दिवस आणि 20-1 तासांची रात्र असणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरती तुम्ही तुमच्या कुठे निरीक्षण करत आहात किंवा कुठे राहत आहात यावरती तुमचा दिवस आणि रात्र हे ठरणार आहे. मी नेहमी म्हणतो आपण भाग्यशाली लोक आहोत. आपण अशा ठिकाणी राहतो जिथे जास्तीत जास्त मोठा दिवस हा 13 तासांचा असतो आणि अर्थात जास्तीत जास्त मोठी रात्र ही देखील 13 तासांची असते. त्यामुळे आपल्याला आपलं चक्र जे आहे त्यामानाने बऱ्यापैकी चांगलं आहे. अर्थात बायोलॉजीमध्ये त्याला सर्केडियन रिदम म्हणतात. हे आपल्यासाठी अतिशय अचूक आहे. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आपण समप्रमाणात उपभोगू शकतो. दिवस रात्रीचं चक्र खूप बदलत नाही. आपला रिदम हा अतिशय अचूक असतो आणि आपली रात्रीची झोप त्यामुळे योग्य प्रमाणात होऊ शकते. तुम्ही खूप उत्तरेला गेला तर डिसेंबरच्या महिन्यामध्ये तिकडे प्रचंड मोठी रात्र असते आणि बॉडी क्लॉक हे त्यांचं 12 तासांचं जे असेल ते डिस्टर्ब झालेलं असतं. त्यांना गजर लावून उठावं लागतं आणि गजर लावूनच झोपावं लागतं. उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनच्या दिवशी प्रचंड मोठा दिवस असतील लंडनच्या उत्तरेला. त्या दिवशी मोठे मोठे पडदे लावून त्यांना अंधार करावा लागतो आणि मग झोपावं लागतं. आपण सुदैव आपल्यासाठी तसं काही होत नाही. आपल्यासाठी अतिशय उत्तम रात्र असते. दुर्दैवाने आपण प्रकाश प्रदूषण एवढं वाढवत चाललेलो आहे की आपली रात्र ही तेजस्वी होत चाललेली आहे आणि त्यामुळे रात्रीच्या आकाशामध्ये रात्री देखील आसमंतात एवढा प्रचंड प्रकाश असणार आहे काही वर्षानंतर की आपलंही चक्र जे आहे सर्केडियन रिदम ही भंग होणार आहे आणि आपल्याला देखील कृत्रिमरित्या अंधार करून झोपायची वेळ
अवघ्या 20 ते 30 वर्षांमध्ये येणार आहे. आपलं दैनंदिन चक्र हे सूर्याधारित आहे आणि सूर्य कुठे उगवतो, कसा उगवतो, आजच्या व्याख्यान मी केवळ एवढंच तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मी चंद्राला हातही लावलेला नाहीये आणि चंद्राच्या दिशेने जायचा देखील प्रयत्न मी केलेला नाही. थोडक्यात एक स्लाइड, 2 स्लाइड दाखवतो आणि त्या या ऋतुचक्राशी संबंधित दाखवत आहे. आपला जो अक्ष आहे तो आकाशात स्थिर आहे असं म्हणतो, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. हा अक्ष देखील एका विशिष्ट वर्तुळामध्ये फिरत होता. हा अक्ष जो आहे हा अतिशय हळू फिरतो आकाशामध्ये आणि हे वर्तुळ 26,000 वर्षांचं आहे. आज आपला अक्ष पोलॅरिस या ताऱ्याकडे पॉइंट करतो, म्हणून आजचा तारा हा पोलॅरिस हा आपला ध्रुव तारा आहे. हा अक्ष असा फिरत फिरत जाणार आहे आणि 26,000 वर्षानंतर पुन्हा पोलॅरिस हाच आपला तारा, हा ध्रुव तारा असणार आहे. या गतीला परांचन गती असं म्हणतात. भोवरा फिरताना असा वाकडा तिकडा होत फिरतो, त्याचा अक्ष जो असतो तो बदलत जातो आणि हा बदलणारा अक्ष जो आहे ही जी गती याला परांचन गती प्रेसिशन मोशन म्हणतात. आणि या गतीमुळे आपलं ऋतुचक्र हे 26,000 वर्षात फिरत असतं. जसा आपण ज्याला आज असं म्हणतो जून महिन्यामध्ये उन्हाळा आहे, काही हजार वर्षांतर जून महिना आपला उन्हाळ्याचा महिना ठरणार नाहीये, अनलेस आपण आपले सेटल कालमापन पद्धत बदलली नाही तरी ही गोष्ट ड्रास्टिकली बदलत जाणार आहे. कालमापन आजचा आपला विषय नाहीये, त्यामुळे आज मी त्याला टच करत नाहीये. हा बदल आहे. आज आपण इथे असू, आज आपण इथे कुठेतरी आहोत, प्लस 2020 मध्ये आपण या ठिकाणी कुठेतरी आहोत. आजपासून 2000 वर्षांपूर्वी इथे कुठेतरी आपला ध्रुव तारा होता. 4000 वर्षांपूर्वी, 3000 वर्ष ज्यावेळेला इजिप्शियन लोकची संस्कृती प्रगत होती त्यावेळेला ठुबान हा तारा जो आहे, इथे मी वर्तुळ दाखवतोय, एरो जिकडे हा तारा आहे हा ध्रुव तारा होता. त्यामुळे त्या वर्षी आपला अक्ष हा या ताऱ्याकडे पॉइंटेड होता. पिरॅमिड्स हे या ताऱ्याकडे पॉइंटेड आहेत. अख्खी पृथ्वी, अख्खा सूर्य, अख्खी सूर्यमाला, ग्रहमालेचे सगळे तारे हे ह्या ताऱ्यावरती ह्या अक्षाकडे पॉइंट करून फिरत होते. ऋतुचक्र हे सातत्याने बदलत असतं. आजच्या कालावधीमध्ये आपण इथे आहोत. महाभारताच्या कालावधीमध्ये 2,500-3,000 वर्षापूर्वी कुठेतरी इथे होता. संदर्भ वेगळे होते, संदर्भ बदलत जातात आणि संदर्भ जसे बदलतात तसे आपले समीकरण देखील आपल्याला अद्ययावत करत जावे लागतात. आजपासनं 4,000 वर्षांतर वृषपर्वा सिफोस मधला हा तारा जो आहे अल्फा सिपी, गॅमा सिफी हा ध्रुव तारा असणार आहे. 8,000 वर्षांतर अल्फा सिफी ध्रुव तारा असणार आहे आणि सर्वांचा आवडता हा अभिजित तारा जो आहे हा 12-14 वर्षांतर आपला ध्रुव तारा असणार आहे. आजपासून बरोबर 14,000 वर्षांतर अभिजित सारखा अतिशय तेजस्वी तारा हा ध्रुव तारा असणार आहे आणि त्याच्या भोवती आपलं आकाश आपल्याला फिरताना दिसत असणार आहे. ऋतुचक्र हे त्यावेळेला असणारच आहे, पण कालमापनाची पद्धत बदलल्यामुळे आज जो आपला उजाडण्याचा दिवस आहे, महिना आहे, तो त्यावेळेला कदाचित अंधाराचा महिना असू शकणार आहे. आकाशामध्ये फिरताना संपात चलनाची गती आपल्याला सर्वांना ज्ञात होती आणि त्यावरनं पंचांगाचे 2 प्रकार घडतात, एक सायन पंचांग आणि एक निरयन पंचांग. मी आज पंचांगाला, होराला हात लावणार नाहीये. आज आपण इथे आहोत, पण मुळात हा जो बिंदू आहे हा फर्स्ट पॉइंट ऑफ एरिस म्हणून प्रसिद्ध आहे. हा फर्स्ट पॉइंट ऑफ एरिस म्हणून प्रसिद्ध, हा इथे होता 2000 वर्षापूर्वी. हा बिंदू कुठेतरी इथे होता. मेष रास ही आरंभ बिंदू मानली गेली होती आणि मेष राशीमध्ये सूर्याने प्रवेश केला की वर्षाचे कालमापनाची पद्धत सुरू व्हायची. हा बिंदू सरकत आज मीन राशीमध्ये आलेला आहे आणि मीन राशी रास आरंभ बिंदू आहे. आपण आपल्या संस्कृतीमध्ये मकर संक्रांती ही आपण साजरी करतो. मकर संक्रांती जी आहे ती कोणता दिवस येतो, तो दिवस आहे ज्या दिवशी सूर्य हा मकर वृत्तावरती होता. सूर्य हा मकर वृत्तावरती कधी होता तर कोणी एकेकाळी सूर्य ज्या दिवशी मकर वृत्तावरती येत होता त्या दिवसानंतर उत्तरायणाला सुरुवात व्हायची आणि उत्तर गोलार्धासाठी उत्तरायण अतिशय महत्वाचं होतं, कारण कालांतराने ऋतू येणार आहे तो वसंत ऋतू आहे आणि तो अतिशय महत्वपूर्ण मानला गेलेला आहे. त्यामुळे उत्तरायण सुरू होत असताना मकर वृत्तावरती सूर्य एकेकाळी येत होता, म्हणून मकर वृत्त हे महत्वाचं मानलं गेलेलं आहे. 21 मार्चच्या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्तावरती सूर्य येत होता, म्हणून कर्कवृत्त हे अतिशय महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आज परांचन गतीमुळे हे वृत्ताचे संदर्भ बदललेले आहेत. मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे मीन राशीमध्ये आपला फर्स्ट पॉइंट जो आहे तो शिफ्ट झालेला आहे आणि कन्या राशीमध्ये हा फर्स्ट पॉइंट जो शिफ्ट झालेला आहे. अर्थात आपण मकर संक्रांती आजही 14 जानेवारीला साजरी करतो, कारण आपण सायन ही जी मोशन आहे ही आपण नलिफाय करतो आणि आपण ती मोशन नलिफाय करून आपला सण हा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरा करतो. काही हरकत नाहीये, पण ऍस्ट्रॉनॉमिकल रेफरन्स बघितला
तर आपल्याला कल्पना आहे आज 21 डिसेंबरला उत्तरायण सुरू होतं, त्यामुळे तिळगुळ जर वाटायचं असेल तर खऱ्या अर्थाने 21 डिसेंबरला वाटलं पाहिजे. 21-22 डिसेंबरला जेव्हा सूर्य उत्तरेला सरकायला लागेल त्या दिवशी तिळगुळ संक्रांत ही आपण केली पाहिजे. आपल्या इथे धार्मिक दृष्टिकोनातून आपण 14 जानेवारीला ती करतो, काही हरकत नाहीये. आम्ही ऍस्ट्रॉनॉमर लोक 21 डिसेंबरला करतो. आम्ही त्या दिवशी सर्वांसाठी तिळगुळ वाटू, आम्ही आपापसात खाऊच खाऊ, आणि तुम्ही सर्वजण जे निर्यान पद्धतीने पंचांग ठेवत असाल त्यांनी धार्मिक संस्कृती म्हणून 14 जानेवारीला करायला हरकत नाही. 2 वेळा तिळगुळ वाटायला काहीच हरकत नाही, आणि वर्षभर एकमेकांशी गोड बोलायला नक्कीच काहीही हरकत नाहीये. मी माझं आजचं व्याख्यान जे आहे ते या ठिकाणी संपवणार आहे. या ठिकाणी मी आपलं व्याख्यान संपवतोय. पुन्हा एकदा सगळे रेफरन्सेस आणि हे मी दाखवले. मला कल्पना आहे मी तुम्हा सर्वांच्या अपेक्षेपेक्षा 10-15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे, पण मला खात्री आहे की आज माझं व्याख्यान ज्यांनी ऐकलं असेल त्या सर्वांना हे चक्र अतिशय योग्य प्रकारे समजलं असेल. अर्थात पुन्हा पुढचे विषय घेऊन मी भविष्यात आपल्या सर्वांसमोर नक्कीच येईल. या ठिकाणी मी थांबू इच्छितो. व्याख्यान अतिशय चांगल्या प्रकारे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. कौवद मंडळाच्या कार्यकारिणीने आणि या कोर्सच्या आयोजकांनी शेवटच्या क्षणी का होईना हे व्याख्यान घेण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी सुना सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुढचे प्रश्न उत्तर आता मी घेऊ इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद अभय. तुमच्या अतिशय माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्ग ओघवत्या शैलीतल्या व्याख्यानासाठी. अनेक लोकांनी व्याख्यान खूप सुंदर झालं आहे, अॅनिमेशन खूप आवडले आहेत हे सांगितलंच आहे. बऱ्याच लोकांनी ही अॅनिमेशन्स कुठे मिळतील याच्याबद्दल चौकशी केली आहे. आय थिंक तुमच्या या शेवटच्या स्लाइडवर दिसत आहे की ते अॅनिमेशन्स तुम्हाला त्यांना कुठनं घेता येतील. तर आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो संजय पाटील यांनी अगदी सुरुवातीला म्हणजे लेक्चर सुरू झाल्याच विचारला होता. त्यांना थोडस रिव्हिजन हवंय. प्रतियुती म्हणजे नेमकं काय? सर, मी व्याख्यान संपत असताना प्रतियुतीचं पुन्हा घेतो. थोडक्यात सांगतो. बहिर्ग्रहांच्या बाबतीमध्ये आपण अशी स्थिती ज्या दिवशी सूर्य मावळत आहे आणि ग्रह उगवत आहे, हा जो 180 अंशाचा कोन असलेली स्थिती आहे ह्याला प्रतियुती किंवा अपोजिशन असं म्हणतात. मी आज स्लाइड शेअर केलेल्या आहे, त्यामुळे तुम्ही स्लाइड जर बघितल्या तर ते तुमच्या लक्षात येईल. ही स्थिती जी आहे ही प्रतियुतीची स्थिती आहे. ही स्थिती जी आहे या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि ग्रह हा कोन 180 अंशाचा कोन आहे. सूर्य मावळत असताना हा ग्रह बरोबर उगवतेला आहे. ही प्रतियुती आहे. या दिवशी हा ग्रह सर्वात जवळ असणाऱ्या कंठाचं अंतर सूर्य ग्रह अंतर वजा सूर्य पृथ्वी अंतर असणार आहे, म्हणून सूर्य हा ग्रह हा त्या दिवशी आपल्याला सर्वात जवळ असणार. या स्थितीला प्रतियुतीची स्थिती असं म्हणतात. आणि या स्थितीला मी पुन्हा सांगतो, ही बॅच खूप सुदैवी बॅच आहे. 3 जूनला अंतर्युती घडणार आहे, इन्फिरियर कंजंक्शन ऑफ व्हीनस, आणि ऑक्टोबर मध्ये सुपिरियर अपोजिशन ऑफ मार्स हे आपल्याला दिसणार आहे. आणि त्यात थोडं आधी आपल्याला गुरु आणि शनी या दोघांच्या प्रतियुती दिसणार आहे. 4ही महत्वाची जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्या अंतर्युती किंवा प्रतियुती आपल्याला पुढच्या काही महिन्यामध्ये बघायला मिळणार. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तो विचारला आहे श्रुती जैन यांनी. आपण आपली रास बर्थडे वाईज बघतो, ते सूर्य आपल्या त्या राशीत दिसतो म्हणून का? पाश्चात्य लोकांचं सनसाईन्स ज्याला आपण म्हणतो ते वेगळे असतात. भारतीय सिस्टीम मध्ये आपण एखादी व्यक्ती ज्या दिवशी जन्मते त्या दिवशीचं पंचांग आपण तयार करतो, आणि त्या दिवशीचं पंचांग काय आहे, त्या दिवशीचं आकाशातील महत्वाच्या ग्रह ताऱ्यांची स्थिती असते, आणि आपण त्या दिवशी आपलं पंचांग आपली त्यामुळे भारतीय पद्धतीने रास वेगळी असते आणि सूर्य पद्धतीने पाश्चात्यांच्या पद्धतीने रास वेगळी असते. मी जी स्लाइड दाखवली मगाशी त्या जे स्लाइड जर तुम्हाला दिसत असेल तर त्या राशीत कोणत्या राशीत तो सूर्य आहे ती रास त्याला सनसाईन म्हणून असाइन केले जाते. अर्थात त्या राशीचा किंवा त्या राशीत असलेल्या त्या ग्रहाचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती किंवा त्याच्या भवितव्यावरती कोणताही चांगला किंवा वाईट परिणाम पडत नाही असं व्यक्तिगत माझं मत आहे. आणि त्याचं
माझ्या दृष्टीने महत्वाचं असतं की ज्या दिवशी मी जन्मलो त्या दिवशी आकाश कसं होतं हे एक कुतूहल ऍज अ ऍस्ट्रॉनॉमर मला नेहमी राहत आलेलं आहे. आणि महत्वाचे जे आपले वेगवेगळे इतिहासातले महत्वाचे लोक होऊन गेले असतील त्यांच्या जन्माच्या वेळेला कसं होतं, अर्थात तसं नसतं दुसरं असतं तरी काही फरक पडला नसता, पण तरी एक कुतूहल म्हणून आपण त्याच्याकडे बघायला काहीच हरकत नाहीये. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अनिल बापट यांच्याकडनं. तो प्रश्न आला होता जेव्हा तुम्ही उत्तरायण आणि दक्षिणायनच्या स्लाइड्स दाखवत होतात तेव्हा. त्यांनी विचारलंय, सो दिस इज वाय द अर्थ इज टिल्टेड. The earth is tilted, therefore we are getting to see the उत्तरायण and दक्षिणायन. पृथ्वीला अक्ष हा कललेला आहे म्हणून सूर्य आपल्याला उत्तरेला सरकताना दिसतो, कधीतरी दक्षिणेला सरकताना दिसतो. समजा असं नसतं, इफ the tilt was not there, then या स्लाइड मध्ये मी दाखवल्याप्रमाणे आयनिक वृत्त आणि वैश्विक वृत्त समान असतं, एकत्र राहिले असते असे. आणि आपण नेहमी सूर्याला बरोबर विषुववृत्त देर विल बी झिरो डेक्लिनेशन. सूर्य हा नेहमी 0° याच ठिकाणी राहिला असता. तो केवळ म्हणजे 0 सावली कुठे राहिली असती तर फक्त विषुववृत्तावरती इक्वेटरवरती राहिली असती. आपल्यासाठी सूर्य हा नेहमी त्याच ठिकाणी उगवला असता आणि त्याच ठिकाणी मावळला असता. त्यामुळे आपल्या ऋतुचक्रामध्ये कोणताही बदल झाला नसता. समजा मुंबईसाठी 0° असताना मुंबईसाठी आणि सगळीकडे 12 तासांचा दिवस राहिला असता आणि 12 तासांची रात्र राहिली. आपले कोणत्याही प्रकारचे परिणाम, हे जे काही सुंदर परिणाम आपल्याला दिसतात ते आपल्याला बघायला मिळाले नसते. हे वैविध्य आपल्या पृथ्वीवरती जे आहे ते काही राहिलं नसतं. आता टील जर खूप जास्त असता तर ते वैविध्य खूप जास्त झालं असतं आणि ते एवढं भयंकर झालं असतं की त्याचाही आपल्याला तोटा झाला असता. सुदैवाने हा टिल्ट अतिशय अचूक असा टिल्ट आहे. त्यामुळे आपलं ऋतुचक्र हे खूप सौम्यही नाही आणि खूप विषमही नाही असं झालं आहे. आणि त्यामुळे पृथ्वीवरती राहणं हे सुसह्य आणि सुंदर देखील झालेलं आहे. आपल्याकडे सुजाता मॅडम हे ज्यावेळेला हॅबिच्युअल झोनचे लेक्चर्स घेतात त्यावेळेला टिल्ट बदलल्यामुळे काय परिणाम होतो आणि किती वाईट परिणाम होतो, किती चांगला परिणाम होतो याची चर्चा आपण करतो. आपण अशा ठिकाणी आहोत की अतिशय योग्य ठिकाणी आपण आहोत. हा टिल्ट सर बाय द वे बदलत असतो. 22° ते 25° एवढा बदल या अँग्युलर इन्क्लिनेशन मध्ये होत असतो. आणि पृथ्वीच्या अनेक गतीमधली ती एक गती आहे. 6 गती पृथ्वीच्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपल्याला एका श्रोत्याने विचारल्या होत्या. एक म्हणजे पृथ्वीची स्वतःच्या अक्षभोवती फिरणे स्वांग गती किंवा रोटेशनल मोशन 24 तास किंवा 23 तास 56 मिनिटं. सेकंड इज अराउंड द सन, सूर्याभोवती भ्रमण, रिव्होल्युशन अराउंड द सन, 1 वर्ष 365.25 दिवस. तिसरीची गती आहे ती अर्थात परांचन गती मगाशी दाखवली. 26,000 वर्षामध्ये एक अक्ष जो आहे आपला तो एक वर्तुळ पूर्ण करतो. ही तिसरी गती आहे. चौथी गती याची दोलायमान गती आहे. अक्ष 23.5 म्हणजे 22.5 टू 24.5 एवढा तो टिल्ट होऊ शकतो. आणि ही त्याची चौथी गती आहे. पाचवीची गती आहे ती सूर्यमालेसकट आपल्या दीर्घिकेच्या भोवती फिरते, जे प्रदीप नायक तुम्हाला त्यांच्या व्याख्यानात दाखवतील. ती 5वी गती आहे. आणि 6वी गती आपण संपूर्ण आपली सूर्यमाला जी आहे आपण काही सगळं आहे एका विशिष्ट दिशेने आपली दीर्घिका ही झेपवली जात आहे. आणि आपण आपल्या विश्वामध्ये प्रसरणशील विश्वामध्ये आपण वर्गो क्लस्टरचा पार्ट आहोत आणि त्याच्यामुळे आपण त्या दिशेने भरकटत झालो. अर्थात अशा आणखी 2 ते 3 गती आहेत. मी कॉम्प्लिकेशन करत नाही कारण मी स्लाइड दाखवत नाहीये. असं नुसतं बोलून समजून सांगणं थोडं कठीण. पुढचा प्रश्न आहे तो मुकुंद देशमुख यांनी विचारलाय. त्यांनी इनफॅक्ट 2 प्रश्न विचारलेत की जे अतिशय संबंधित आहेत एकमेकांच्या. त्यांचा एक प्रश्न आहे तो इतर प्लॅनेट्सना पोल स्टार आहे का, आणि दुसरा जो प्रश्न आहे तो व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ आवर पोल स्टार इन द स्काय ऑफ युरेनस. मला खूप खूप आवडलेला असा हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्यावेळेला ऍस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड्स साठी ट्रेनिंग करायचो पूर्वी लोकांचं मुलांचं, त्यावेळेला त्यांना हे आम्ही सिम्युलेट करायला लावायचो. प्रत्येक ग्रह जो आहे हा स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असतो. आकाशातली प्रत्येक वस्तू ही एक स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असते आणि ज्या ठिकाणी ती निर्मिती झालेली आहे त्या केंद्रस्थानाभोवती फिरत असते. आणि ही आपल्या विश्वाची एक स्थायी प्रॉपर्टी ऑफ अवर युनिव्हर्स. प्रत्येक वस्तू जी अशा प्रकारे बनते, जसं दीर्घिकेच जन्म झालेला आहे
सूर्याचा जन्म झालेला आहे, सूर्यापासून ग्रहांचा जन्म झालेला आहे, ग्रहांपासून उपग्रहांचा जन्म झालेला आहे. व्हॉट ऑल हॅज बॉर्न इन दिस फॅशन ऑलवेज हॅव अ मोशन, rotational motion around its own axis and revolutionary motion around its own central parent star. कारण प्रत्येक ग्रह हा भ्रमण करत आहे आणि त्याचा अक्ष ज्या ठिकाणी पॉइंट केलेला आहे त्या ठिकाणी जो तारा असेल तो त्याचा पोल स्टार असणार आहे. फॉर एक्झाम्पल मंगळ घेऊया आपण. मंगळाचा कल समजा पृथ्वी एवढाच असेल तर मंगळाचा ग्रह ध्रुव तारा हा आपला ध्रुव तारा असणार, बऱ्यापैकी असं म्हणायला हरकत नाहीये. युरेनसची केस घ्या तुम्ही विचारल्यामुळे. युरेनस हा 93 अंश युरेनस जवळपास कललेला आहे. त्यामुळे 93 अंश कललेल्या युरेनसच्या समोर जो तारा येईल तो तारा हा युरेनसचा ध्रुव तारा असणार आहे आणि त्या ताऱ्याच्या भोवती युरेनसचा आकाश आपल्याला फिरता दिसणार आहे. त्या युरेनसवरनं पृथ्वीचा उदय जो आहे तो पृथ्वीची त्याची स्थिती तशी असेल आणि जसा मंगळ आपल्या भोवती फिरताना एक जसं सूर्याला आपण बघितलं 21 दिवशी सूर्य अमुक ठिकाणी उगवणार आणि अमुक ठिकाणी मावळलेला आहे, तर मंगळ देखील कुठेतरी अमुक ठिकाणी उगवणार आहे आणि त्याच्या विषुववृत्ताच्या समांतर पट्ट्या सर्कलमध्ये फिरत तो मावळणार आहे. तसंच युरेनसच्या बाबतीत देखील पृथ्वी कुठेतरी उगवेल आणि युरेनसचा जो वैशिवृत्त असेल त्याला पॅरलल सर्कल करून ती कुठेतरी मावळणार. अतिशय चांगला प्रश्न, मला खूप आवडलेला प्रश्न आहे सर. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो आहे तो श्रुती जैन यांनी विचारलाय. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड कॅप्रिकॉन आहे तर मग बाकीच्या राशींचे ट्रॉपिक्स का नाही आहेत? त्याचं कारण असं आहे की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे मी पुन्हा सांगतो त्याचा कॅन्सरशी संबंध नाही. सूर्य ज्या वेळेला उत्तरायण करत जात आहे, उत्तरेला जात आहे, त्यावेळेला तो 23.5 अंश उत्तरेला जास्तीत जास्त ज्या दिवशी पोहोचतो तो अर्थातच आपल्याला मध्ये 21 जून. त्या दिवशी सूर्य कोणत्या वृत्तावर दिसत आहे पृथ्वीवरनं बघताना त्या दिवशी तो 23.5 अंश उत्तर या लॅटिट्यूडला दिसत आहे. त्यामुळे ती लॅटिट्यूड महत्वाची मानली गेलेली. 2000 वर्षांपूर्वी ही स्थिती ज्या वेळेला घडत होती त्यावेळेला आकाशामध्ये सूर्य हा कर्क राशीमध्ये होता म्हणून त्या वृत्ताला कर्कवृत्त म्हटलं गेलं. आज आपण बघितलं, आज मी माझ्या स्लाइडमध्ये दाखवताना मी दाखवलेलं आहे म्हणून मी हे टेबल टाकलेलं आहे. विषुवमुखी सोल्स्टाइस जो हा मिथुन राशीमध्ये घडत. देअरफॉर टेक्निकली टुडे इट इज ट्रॉपिक ऑफ जेमिनी अँड नॉट ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. दक्षिणेला गेल्यानंतर तुम्ही अविष्ठंभ किंवा सदर्न मोस्ट पॉइंट जो आहे this is minus 23.5 degree or 23.5 degrees south. Today this is technically I should call it tropic of Sagittarius, not tropic of Capricorn, but for historical reason, religious reason we stay sticking to the old notation. आणि हे कठीण असतं कारण असं असतं की आपले संदर्भ बदलत जातात, आपले संदर्भ बदलतात आणि वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून टाइम किपरच्या दृष्टिकोनातून संदर्भ बदलणं खूप सोपं असतं. पण जे सर्वसामान्य लोकांचं राहणीमान आहे त्याच्यामध्ये 2000 वर्ष जुने रेफरन्सेस बदलणं खूप कठीण असतं. आपण मकर संक्रांती आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अयन चलनाच्या दृष्टिकोनातून उत्तरायण 21 डिसेंबरला सुरू होतं, पण आपण मकर संक्रांत अजूनही 14 जानेवारीलाच करतो आणि तसंच आपण काही वर्ष करत राहणार आहोत कारण ऍस्ट्रॉनॉमिकल रेफरन्सेस सर्वसामान्यांना डायजेस्ट करणं त्या मानाने कठीण असतं. That is the reason why it takes very very long time to join. Fortunately, we are having mechanisms to stabilize these motions and keep the calendar references stable. आज मी कालमापन घेत नाहीये, कालमापन हे अजून क्लिष्ट आहे आणि किती प्रकारे वैज्ञानिक आणि टाइम कीपर लोक किती कष्ट करतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपले वेळ आपले संदर्भ हे चंद्र सूर्याशी निगडीत. आपण फॉर एक्झाम्पल भारतीय सिस्टीम जी ती चांद्र सौर सिस्टम, आपण नुसतं सूर्य बघत नाही, आपण चंद्र पण बघतो. चंद्र कसा बघतो आपण? आयनिक वृत्ताचे आपण 12 भाग केलेले आहेत. each part 12 parts of the ecliptic we call each part as zodiacal sign or ras, आपण राशी म्हणतो because the sun motion is there. Now the moon also goes around the same ecliptic and we know that moon takes 27 days to complete one revolution around its own axis. So we can divide the moon in this moon motion आयनिक वृत्ताचे आपण 27 भाग करू शकतो. आपण we can divide the ecliptic in 27 part such that one part for moon in each day, that is नक्षत्र सिस्टम. भारतीय नक्षत्र काय आहे? या आयनिक वृत्तामध्ये चंद्राचा जो भासमान भाग आहे एका दिवसाला एक नक्षत्र आपण रफली
सांगायचा प्रयत्न 727 नक्षत्र आहे. वास्तविक चंद्र खूप वेगाने पुढे सरकतो. त्यामुळे एका राशीमध्ये किती नक्षत्र आहेत? एका राशीतून साधारणपणे 2.5 ते 3 नक्षत्र आपण बसवू शकतो. मला माहिती आहे थोडं किचकट आहे. आपण कालमापनाचं व्याख्यान अमेय गोखले आमचे खूप सुंदर हे व्याख्यान घेतात आणि त्यांना मी रिक्वेस्ट करेल हे व्याख्यान मला संपल्यानंतर कालमापनाचे व्याख्यान ते घेतील आणि एक व्याख्यान हे कालमापनाचं जरूर ऐकलं पाहिजे, कारण त्याच्यात हे आपले सगळे संदर्भ जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला रिवाइज करता येतील. माझं व्याख्यान जर तुम्हाला कळलं असेल तर कालमापनाचं व्याख्यान तुमच्यासाठी अतिशय सहज सोपं असणार. पुढे सांगूया. पुढचा प्रश्न योगेश यांचा आहे. त्यांचे 2 प्रश्न आहेत. भुजंगधारी ही रास मानली जाते का आणि असल्यास तिचं अवकाशातील स्थान कुठे? आणि पुढचा जो प्रश्न आहे त्यांचा तो म्हणजे पृथ्वीचा खगोलीय आणि चुंबकीय ध्रुव हे वेगवेगळ्या जागी आहेत का आणि असं असल्यास असं का बरं? भुजंगधारीची आहे मी सांगितल्याप्रमाणे एक्लिप्टिक वरती जे काही तारकासमूह असतील त्या प्रत्येक तारकासमूहाला टेक्निकली आपण रास मानलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर 2 प्रकारे बघूया. 30 अंश याप्रमाणे जर आपण डिवाइड केलं तर 12 राशी येतात. पण रिअली स्पीकिंग ऍस्ट्रॉनॉमिकली स्पीकिंग जर आपण विचार केला तर कुठेतरी भुजंगधारीचा एक भाग जो आहे तो त्याला छेद कुठेतरी भुजंगधारी जो आहे ती जी राशी ती धनु आणि ही वृश्चिक आणि धनु यांच्यामध्ये छोटासा पट्टा इथे येतो आणि त्या ठिकाणी भुजंगधारी ओफियकस हा पार्ट जो आहे तो तुम्हाला चुकीचं सांगितलं. इथे सॅजिटेरियस आणि पुढे इथे मध्ये सॅजिटेरियस आणि कॅप्रिकॉर्नस यांच्या इथे मध्ये इथे भुजंगधारी आहे आणि भुजंगधारीमध्ये काही दिवसांसाठी सूर्य असतो म्हणून त्याला रास मानायचं का हा चर्चेचा विषय आहे. ऍज ऑफ नो ऍज फार ऍज रेग्युलर डिस्कशन कन्सर्न आपण पकडत नाही, पण ऍस्ट्रॉनॉमिकल रेफरन्स मध्ये आपण त्याला पकडू शकतो. लक्षात घ्या, जस्ट अ क्वेश्चन ऑफ टाइम किपिंग. अपार्ट फ्रॉम दॅट 30 अंशाचे 12 भाग केले तर प्रत्येक भागाचा रासस्वामी जो असेल त्याप्रमाणे आपण राशीची व्याख्या केली तर भुजंगधारी काही रास ठरवते. दुसरा प्रश्न ध्रुव आणि चुंबकीय. पृथ्वीचं नॉर्थ पोल आणि चुंबकीय पोल हे 2 वेगळे आहेत. त्या दोघांचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. आज आपण ऍस्ट्रॉनॉमिकल रेफरन्स बघत असताना पृथ्वीचा उत्तर ध्रुव बघतो आहे. पृथ्वीला चुंबकीय तत्व आहे ते कशामुळे होतं? पृथ्वीच्या गाभ्यामुळे होतं. पृथ्वीच्या गाभ्यामधल्या ज्या काही डायपोलर मोशन्स आहेत त्याच्यामुळे चुंबकीय तत्व तयार होतं आणि त्याचा एक अक्ष आहे. अर्थात गाभा जो आहे तो स्थिर नाहीये, तो एका लिक्विडमध्ये तरंग फ्लोटिंग असतो, त्याच्यामुळे तो भटकत असतो आणि त्याचा जो अक्ष आहे हा बदलत असतो. पृथ्वीचा अक्ष जो आहे चुंबकीय अक्ष हा त्याचं स्थान बदलत असतो. त्याच्यामुळे पृथ्वीचा अक्ष ज्याला आपण ऍस्ट्रॉनॉमिकल पोल म्हणूया ते ऍक्सिस वेगळी आहे आणि पृथ्वीची चुंबकीय ऍक्सिस ही वेगळी आहे. अर्थार्थी त्यांचा तसा काही संबंध नाहीये. चुंबकीय अक्ष बदलल्यामुळे अर्थातच आपलं चुंबकीय कवच जे आहे त्याला आपण व्हॅन ॲलन बेल्ट म्हणतो ते बदलत जातं आणि ते बदलल्यामुळे सूर्याकडनं येणारे जे काही सौर किरण आहेत त्याचा आपल्यावरती होणारे जे अटॅक आहेत त्याचं स्वरूप हे बदलत जातं. बाकी त्याचा काही आपल्यावरती खूप परिणाम होत नाही असंच मी आता सांगू. पुढचा प्रश्न. 3 लोकांनी योगेश, अनिल बापट आणि मानसी शेनाई यांनी झिरो शॅडो डे बद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वात पहिले परत एकदा तुम्ही झिरो शॅडो डे म्हणजे काय हे एक्सप्लेन करून सांगाल का? आणि झिरो शॅडो डे हा नेमका कधी असणार आहे? 13 मेला असणार आहे, 10 मेला असणार आहे आणि विशेष करून मानसी शेनाई यांनी विचारलंय गोव्यात कधी असणार आहे? मला असं वाटतं गोव्यात ऑलरेडी होऊन गेला असेल, त्याच्यामुळे मानसी मॅडम एखाद्या वेळी मी टेबल जनरेट करायचं होतं माझ्या इतर मिटिंगच्या याच्यामुळे मी ते टेबल जनरेट नाही करू शकतो. मी टेबल जनरेट करून प्रेझेंटेशन शेअर करेल. मला असं वाटतं मॅडम गोव्यामध्ये झिरो शॅडो डे जो या वर्षीचा मे महिन्यातला एखाद्या वेळी झाला मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. मी व्हेरीफाय करतो आणि तुम्हाला टेबल बनवून पाठवतो. आणि पुढचा मात्र शिल्लक आहे, अर्थात तो जुलै मध्ये केव्हा तरी, जुलै अखेरीस केव्हा तरी येतो, त्यामुळे तो दिसेल की नाही हे सांगणं जरा कठीण असतं. या आकृतीमध्ये झिरो शॅडो डे दाखवायचा मी प्रयत्न पुन्हा करतो. गोव्याचे अक्षरशः मला आठवत नाहीये पण मी असं गृहीत धरतो 16च्या आसपास कुठेतरी असेल.
16-17 डिग्री असेल गोवा असं मी गृहीत धरतो. खूप काही कमी नसावं गोवा, 17 डिग्री असावं असं मी गृहीत धरतो. आणि मानसी मॅडम तुमच्यासाठी 16 अंशावरती मी तुम्हाला झिरो शॅडो डे कसा असेल हे थोडक्यात त्या अॅनिमेशन दाखवायचा प्रयत्न करतो. झिरो शॅडो डे म्हणजे काय हे मी सांगतो. आपला सूर्य जो आहे हा त्याच्या दैनंदिन गतीमध्ये फिरत फिरत तुमच्याकडे असा वरती सरकत जाणार. एक दिवस असा असणार आहे ज्या दिवशी सूर्य बरोबर तुमच्या डोक्यावरती, तुमचं डोकं म्हणजे काय, तुम्ही भर दुपारी 12 वाजता उभे आहात आणि सूर्य हा बरोबर तुमच्या डोक्यावरती आलेला असणार. हा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी झिरो शॅडो डेचा असणार आहे. आणि मला असं वाटतं आधीच्या अॅनिमेशन मध्ये पण ते दिसतं. मला आता एक्झॅक्टली कोणते अॅनिमेशन दाखवलं ते आठवत नाहीये. त्याच्यामुळे या अॅनिमेशन मध्ये मी इथे माझ्या लक्षात माऊस फिरताना आवाज जातो मला. आता मी 16 डिग्री 17 डिग्रीच्या आसपास आहे कुठेतरी. मला असं वाटतं मी शेअरिंग करताना साऊंड शेअर केलेला नाहीये कम्प्युटर शेअरिंग करताना, त्याच्यामुळे माझा आवाज जो आहे तो मध्येच गायब होतो. हरकत नाही. तुम्ही इथे आता एखाद वेळ ऐकू येईल मला वाटतं माऊस करत असताना सुद्धा. आता तुम्ही इथे बघत आहात इथे सूर्य जो आहे तो माझ्या लक्षात नाही आलं, मी शेअर करताना साऊंड शेअर केला नव्हता म्हणून ही स्थिती तुमच्या समोर आली. आता मी 10 मेला आहे आणि 10 मेच्या दिवशी या ठिकाणी एक 18 अंश उंचीवरती मी इथे तुम्हाला दिसते सूर्य हा बरोबर इथे डोक्यावरती एखाद्या वेळी आलेला असणार आहे. थोडं मागे जर मी सरकलो, दुपारी 12ची वेळ आहे इथे लक्षात घ्या. दुपारी 12 वाजता मला जायचंय, 12 PM ला मी आहे. बरोबर दुपारी 12 वाजता हा इथे सूर्य तुम्हाला दिसत आहे. इथे मध्यमंडल आहे, त्या मध्यमंडलावरती सूर्य आलेला आहे आणि या माणसाच्या डोक्याची शॅडो ही 0 आहे. तर मी मागे सरकलो, इथे तुम्हाला ही सावली इथे दिसते बघा, इथे सावली दिसायला लागली. जसं जसं मी पुढे सरकेल तसं तसं ह्या व्यक्तीच्या दुपारी 12 वाजता सूर्य हा डोक्यावरती यायला लागणार आहे. आणि साधारणपणे मी एक 10 मेच्या आसपास आल्यानंतर ही सावली गायब व्हायला लागलेली. मध्यमंडळ दुपारी 12 वाजता हा सूर्य या माणसासाठी आलेला आहे. आता जसं मी पुढे सरकेल मी आणि पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्या डोक्यावरनं सूर्य जो आहे तो ढळलेला आहे आणि याची सावली जी आहे ती इथे तुम्हाला दिसायला लागणार आहे. बघा इथे सावली पडायला लागली, इथे सावली तुम्हाला दिसायला लागलेली आहे. आणि जसं जसं मी दूर जाईल तशी ती सावलीची लांबीची आहे ती वाढत जाणार आहे. जर मी उत्तरेला सरकलो आणि 23 अंशावरती गेलो मी समजा इथे, तर 21 जूनच्या आसपास पुन्हा एकदा सावली जी आहे ती नाहीशी झाली तुम्हाला दिसत. त्या व्यक्तीसाठी सावली जी आहे ती नाहीशी झालेली आहे 21 जूनच्या आसपास. याचा अर्थ 21 जूनला कर्क वृत्तावरती किंवा आता उज्जैन या ठिकाणी जर तुम्ही गेला तर त्या दिवशी फक्त उज्जैन हे गाव असं आणि त्या लॅटिट्यूडचे सगळे गावाचे असणार आहे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्य बरोबर डोक्यावरती असणार आहे. याचा अर्थ सावली बरोबर तुमच्या पायाखाली असणार आहे. त्याच्यानंतर सूर्य हा दक्षिणेला प्रवास करायला लागणार आहे आणि त्याचा अर्थ उज्जैनला दुपारी 12 वाजता इथे तुम्ही दिसते तुम्हाला सावली जी आहे ती पडायला लागलेली असणार आहे. तुम्ही जर हा ठिकाण बदललं आणि तुम्ही विषुववृत्तावरती आला 0 अंशावरती आलात तर 0 अंशावरती अप्रॉक्सिमेटली मी आणून सोडत आहे 0 अंशावरती आता या ठिकाणी सावली आहे. जसं मी पुढे सरकेल आणि 21 सप्टेंबरला पोहोचेल, 22 सप्टेंबरला पोहोचेल, त्या दिवशी सावली जी ती पूर्णपणे नाहीशी झाली. याचा अर्थ 21 सप्टेंबरला किंवा 22 सप्टेंबरला सूर्य हा बरोबर विषुववृत्ताच्या डोक्यावरती आहे. या दिवसाला झिरो शॅडो डे असं म्हटलं जातं. अर्थात त्याचं कारण असं आहे की त्या दिवशी तुम्हाला सूर्य 12 वाजता डोक्यावरती आल्यामुळे सावली ही तुमच्या पायापाशी पडलेली तुम्हाला दिसत. मी असं करेल की माझं ज्यावेळेला मी प्रेझेंटेशन संध्याकाळी शेअर करेल त्यावेळेला हे एक तक्ता टाकेल आणि झिरो शॅडो डे काय असतं असं एक स्लाइड माझ्याकडे आहे जी मी रिसेंटली प्रेस रिलीजसाठी तयार केलेली. ती स्लाइड पण याच्यामध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. पुढचा प्रश्न आहे अमय ताडफळे यांच्याकडनं. त्यांचे 3 प्रश्न आहेत जे एकमेकांशी संबंधित आहेत. पहिला प्रश्न ट्रॉपिकल इयर म्हणजे काय,
ट्रॉपिकल इयर आणि सायडेरियल इयर किंवा सिव्हिल इयर यामध्ये जो फरक आहे 11 मिनिटांचा तो का आहे? आणि 400 सिव्हिल इयर्स गेल्यानंतर ट्रॉपिकल इयर 2 दिवस 3 दिवस 2 तास मागे येत असतो, असं याचं कारण काय सांगू शकाल का? हे याचं उत्तर मी आत्ता देणं अवॉइड करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे बाकी बरेच प्रश्न आहेत. कालमापनाच्या पद्धतीवरती वेगळं व्याख्यान मला ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ते अतिशय महत्वाचं आहे. आपण बघितलं, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरताना आपल्याला दिसत आहे आणि तसं असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण निरीक्षण करू शकतो. आपण समजा एक संदर्भ बिंदू पकडूया, वसंत संपात बिंदू किंवा इक्विनॉक्स डे या दिवशी आपण निरीक्षणाला सुरुवात केली आणि सूर्य परत फिरून इक्विनॉक्स डेला आलेला आहे. हे एक वर्ष झालेलं आहे. हा एक वर्षाचा भाग आहे. याला आपण ट्रॉपिकल इयर्स आपण समजा म्हटलं, पण याला एक वर्ष म्हणूया. हा एक वर्षाचा कालावधी आहे. आता पेरी जी मी म्हटली, पेरी हेलियन जी मी म्हटली, ज्या दिवशी आपण पृथ्वी सूर्याच्या अतिशय जवळ आहे, 4 जानेवारीचा तो दिवस आहे, त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत येण्याचा जो कालावधी आहे, हे दुसऱ्या प्रकारचं वर्ष झालेलं आहे. किंवा अविष्ठंभ बिंदूपासून अविष्ठंभ बिंदूपर्यंत किंवा विष्ठंभ बिंदूपासून सोल्स्टाईस पासून सोल्स्टाईस पर्यंत येणं हे तिसऱ्या प्रकारचं वर्ष झालेलं आहे. दूरस्थ ताऱ्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत येणं हे 4 ते 5 प्रकारे वर्षांच्या व्याख्या आपण करू शकतो. आणि काल सांगितल्याप्रमाणे आपण राहू केतू बिंदू किंवा असेंडिंग नोड आणि डिसेंडिंग नोड या बिंदूंपासनं असल्यापासून परत सूर्य त्या बिंदूवरती येण्यापर्यंत जे वर्ष आहे त्याला आपण एक्लिप्स इयर किंवा ड्रॅकोनियन इयर असं देखील आपण त्याला म्हणतो. नोडल इयर्स आपण त्याला म्हणतो. प्रत्येक वर्षाचा कालावधी वेगळा आहे आणि त्या प्रकारे आपण आपले संदर्भ हे बदलत जातो. प्रत्येक वर्ष हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक वर्षामध्ये कुठेतरी ऍडिशन करावे लागतात जेणेकरून आपलं मापन जे आहे ते असतो. फॉर एक्झाम्पल एक्लिप्स इयर केवळ 346 वर्षांचा आहे, त्यामुळे 18 वर्षानंतर ऍडिशन केले तर आपण एक्लिप्स इयर्सचे मॅच करतो. म्हणून सॅरो सायकलची व्याख्या आपण काल बघितली. मला वाटतं स्लाइड शिवाय हे उत्तर देणं थोडं कठीण आहे. माझ्याकडे आता स्लाइड रेडी नाहीये, त्याच्यावर मी मला वाटतं अथर्वचा प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं मी आता टाळतो. उत्तर मी 1-2-3 दिवसात केव्हा तरी पुन्हा जेव्हा आपण चर्चा करू किंवा कालमापनाचं व्याख्यान ठेवेल त्यावेळेला याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. पुढचा प्रश्न जो आहे तो श्रीप्रसाद बापट यांच्याकडनं आहे. व्हॉट इज द रिझन फॉर वॉबलिंग अर्थ? वॉबलिंग जे आहे ते अक्षाचं वॉबलिंग असतं. ऍक्सिस जे पॉईंट 23.5 अंश जी आहे तो तेवढा स्थिर नाही. दॅट इज बेसिकली आपल्या इथे अनेक प्रकारचे पॅरामीटर्स आपण गृहीत धरतो जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो केप्लरच्या मोशनचे, आणि जेवढ्या टर्म्स तुम्ही ऍडिशन वाढवत जाल तेवढे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिशन होत जातात. रोटेशन मोशन, रिव्होल्युशन मोशन, ज्यावेळेला पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते त्यावेळेला एक विशिष्ट टॉर्क जो मिळतो त्याच्यामुळे आपल्याला प्रेसिशन मोशन मिळते. आणि एका साईडला सूर्य हा एक अतिशय ह्यूज ग्रॅव्हिटेशनल असलेला एक तारा आहे. त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला प्रतियुती असेल अशीच ठिकाण आपण पकडूया, गुरु आणि शनी यांच्यासारखे महाकाय ग्रह देखील आहेत. आणि ह्यांचा जो टग ऑफ वॉर आहे ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामुळे आपल्या अक्षावरती जो काही फरक पडतो त्याच्यामुळे एक विशिष्ट वॉबलिंग सायकल आपल्याला मिळते. आणि ही असे असंख्य वेगवेगळ्या मायन्यूट गती ऍड करत गेल्या तर त्या सायकल्स आपण ऍडअप करू शकतो. प्रत्येक घटनेमुळे एक घडामोड घडते आणि ती एवढी सूक्ष्म असते की त्याचा कालावधी हा प्रचंड असतो. उदाहरणार्थ प्रशिक्षण परांचन घ्या, अतिशय महत्वाची गती आहे, पण 26,000 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. आणि आपल्या इथे फार पूर्वी सायनाचार्य नावाचे एक आचार्य होऊन गेले, यांनी ही गती नोंद केलेली आहे. आणि सायन गती जी आहे किती असते ही आपल्याला आपल्या पूर्वजांना ज्ञात होत असं म्हटलं जातं. अर्थात त्याचा संदर्भ आपल्याला माहिती आहे. महाभारताच्या रेफरन्सेस मध्ये हे बदल होत असतात आणि ऋतुचक्र हे बदलत जातं हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे सर्व घडामोडी चेंज होतात हे आपल्याला ज्ञात होतं. कालावधी एवढा मोठा असून देखील आपल्याला ते माहिती होतं. त्या मानाने म्युटेशनचा कालावधी अजून प्रचंड प्रदीर्घ काही लाख वर्षांचा हा कालावधी आहे. आणि त्यामुळे ती गती ही खूपच माइल्ड मानली जाते. आणि म्हणून ती फिजिक्सचा मॉडर्न फिजिक्स ज्यावेळेला आलं त्याच्यानंतर तिचं प्रेडिक्शन केलं गेलं
दृश्य ऑब्झर्वेशनल इफेक्ट त्यासाठी कोणत्याही प्रकारचे आहे. पुढचा प्रश्न. आता आपले साधारण 4-5 प्रश्न राहिलेले आहेत, ते आपण घेऊयात. सात्विकचा प्रश्न आहे की इफ वी सी झोडियाक साइन्स ओनली अ फ्यू ऑफ देम आर जॉइंड टू फॉर्म स्पेसिफिक शेप्स, बट व्हाय डिड दे लीव स्टार्स लेइंग इन बिटवीन दीज शेप्स? अतिशय मूलभूत असा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं ज्यावेळेला शेवटचं व्याख्यान येईल त्यावेळेला शैलेचं उत्तर देईल. मी थोडक्यात उत्तर देतो. देर इज नो relation between any two stars of any constellation. For example, if you see this slide which you are seeing right now, you are seeing Pisces over here. This is Pisces. These stars, they have no relation. This star, some star could be much closer, some star could be much farther away from us. Now, when you see the stars, you see them as if they are on a same screen. We are seeing the projection of the stars. This is a three-dimensional universe, and what you see is a projection of the star on our retina, and we interpret them as seen on the same screen as if you are projecting it on a projector using a projector. There is no relation between these two stars. We form the star shapes like, for example, this is the Aries, this is the Pisces, this is Cetus, this is Taurus. That we do just to memorize the shapes. For example, this is a bull shape. हे त्याचं डोकं आहे वृषभाचं. This is the head of this bull. This is horn number 1. This is horn number 2. And this is the body of that particular bull. It is coming out of a river. But there is no relation. This star Aldebaran over here, Rohini, is a red giant star, which is at a different location. This blue star over here, which is at a further deep down location. So we connect the stars just to memorize them. It is a easier way to memorize them. Apart from that, there is no relation between these stars with each other at all. So for example, Aries, Pisces, we say these are two fishes. This is fish number 1 and this is fish number 2. This doesn't look anywhere remotely like fish, but this helps us to remember. It is nothing like joining the points and memorizing the sky. There is no relation between Pisces. There is no relation between the stars in the Pisces constellation. For that matter, there is no relation between Sun and the Pisces constellation at all. We see it in foreground. Therefore, we say that Sun is right now in Pisces. It is at so far away distance from us that they are practically non-existing. They stay like in our lifetime, they stay stable. Therefore, it becomes much more easier. Please remember, every star is moving in its own orbit around the galaxy, and therefore over millions of years the shapes will also change. The shapes will not remain as they are seen today over a million or 2 million years time. प्रत्येक तारा हा कुठेतरी भटकत आहे. त्यामुळे आज जरी तुम्हाला हा असा शेप तुम्ही मेमोराइज करू शकत असाल तरी काही लाख, काही 10 लाख वर्षांतर सगळे तारे इतरत्र गेलेले असतील. त्यामुळे आज ही जे हे 2 तारे जे बाजूबाजूला आहेत, 10 लाख वर्षांतर हा तारा इथे असेल आणि हा तारा कदाचित दूर कुठेतरी गेलेला असेल. त्यावेळेचे लोक त्यावेळेच्या ताऱ्यांचे आकार नवीन बनवतील, तारकासमूहांचे आकार नवीन बनवतील आणि त्यावेळेच्या राशी कदाचित वेगळ्या असेल. कदाचित त्यावेळेला ॲरीज, पिसीस नसतील. आपल्या उत्क्रांतीच्या याच्यामध्ये कदाचित सगळे प्राणी नामशेष झालेले असतील आणि एखाद्या वेळेला नवीन प्राणी आलेले असतील आणि नवीन प्राणी आपण तिकडे बसवू किंवा मग कार, उड्डाण करणार एखादं यान किंवा असंच काहीतरी गोष्टी आपण त्यावेळेला बसवू असं मला वाटतं. So basically those shapes are for convenience and to aid our memory. Okay. पुढचा प्रश्न आहे अथर्वचा आणि हा प्रश्न बरेच लेक्चर मध्ये एस्पेशली पहिल्या बॅच मध्ये आलेला आहे. इज द स्माइली फेस थिंग अबाउट ज्युपिटर, सॅटर्न अँड मून ट्रू? अतिशय चुकीची माहिती आहे ही, अतिशय कॉन्फिडेंटली दिली गेलेली चुकीची माहिती आहे ही. पूर्ण 100% होक्स असं आपण त्याला म्हणूया. जी मूळ बातमी होक्सची होती ती शुक्र, चंद्र आणि गुरु अशा अर्थाची ती होक्सची सुरुवात झाली. शुक्र हा संध्याकाळच्या आकाशात आहे, गुरु आणि शनी हे सकाळच्या आकाशात आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये कधीतरी असं होणारच आहे की चंद्र हा शुक्र आणि गुरु आणि शनी यांच्या जवळ असणार आहे
पण मुळातच शनी आणि गुरु हे बऱ्यापैकी अंतरावरती एकमेकांपासून आहे, त्यामुळे तसा सहजासहजी स्माइली काही होत नाही. लक्षात ठेवायचं आहे, चंद्राची जी कला असते त्या कलेचं जे टोक असतं ते सूर्याची दिशा दाखवत असतं ऑलवेज. तर तुम्ही समजा चंद्राची कोर जी आहे त्याला जर तुम्ही असं समजलं की तो धनुष्य आहे एक प्रकारचा, त्याला बाण लावला तर तो बाण कुठे पॉइंट करतो, तो ऑलवेज सूर्याची पोझिशन पॉइंट करत असतो. त्याच्यामुळे आकाशामध्ये भ्रमण करताना चंद्रची कोर असो किंवा गिब्बस असो, टिप ऑफ दी राईट हँड पार्ट ऑलवेज पॉइंट्स टुवर्ड्स दी सन. बाकी प्लॅनेट हे इतरत्र कुठेही असू शकतात. स्माइली वगैरे सध्या या पिरियडमध्ये तरी कुठेही होणार नाहीये. आकाशातले सगळे ग्रह हे त्यांच्या कक्षेमध्ये आहेत आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात हे सगळे ग्रह आणि चंद्र त्यांच्या जवळनं वारंवार जाताना दिसणार आहेत, एवढंच मात्र हे नक्की आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे तो जसराज दळवींनी विचारलाय. सॉरी, जसराज दळवी नाही, निलेश चव्हाण यांनी विचारलाय की आरे डेक कॉन्सेप्ट सांगाल का, आणि नाईट स्काय बघून अप्रॉक्सिमेट टाइम प्रेडिक्ट करता येतो का किंवा कसा करतात? आरेडेक जे आहे मी आज व्याख्यान कव्हर केले नाही, कारण एखाद्या वेळी शैलेश सर ते कव्हर करणार आहेत असं मला वाटतं. अर्थात शैलेश सरांच्या व्याख्यानात 50 मिनिटात ते काय काय कव्हर करतील ही पण एक कसरतच असणार आहे. ज्यावेळेला आपण मगाशी मी सांगत होतो त्यावेळेला मी परत सांगत होतो की एखादा तारा हा एवढा उंचीवरती आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड हाऊ डू यू डिफाईन दी पोझिशन्स ऑफ स्टार. फॉर एक्झाम्पल देर इज अ स्टार ओव्हर हिअर. हा आपण तारा घेऊया. दिस स्टार, आता या ठिकाणी तो आहे, इथून मी इफ आय ड्रॉप अ परपेंडिक्युलर ऑन दी होरायझन, if I drop a perpendicular on the horizon over here, this is the altitude of the star. Okay, and from North Pole, if I draw a circle, then this where the point meets, that is the azimuth of that particular star. So तारेचं altitude आणि azimuth हे असतं, but altitude changes. For example, as I said, if you are at equator, the sun will be seen at -23 degree. It's far over here, the altitude will be different. If I go at the same day, if I move further ahead, the sun will be seen at much lower altitude from the northern side. Therefore, altitude is a local phenomenon. अल्टिट्यूड काय असतं हे त्या स्थानिक माणसाच्या वरती डिपेंड करतो. तुम्ही कुठून निरीक्षण करत आहात त्याच्यावर ताऱ्याचा उंची किती असणार आहे हे डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल 21 डिसेंबरच्या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये हा सूर्य फारच कमी उंचीवरती आलेला दिसणार आहे, पण त्याच दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये मात्र सूर्य अतिशय उंच आलेला तुम्हाला दिसणार आहे. सो अल्टिट्यूड डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. म्हणून आपण एक वेगळी संदर्भ पद्धती आणलेली, दॅट इज कॉल्ड एज Aredeck, that does not depend on the location of the person, it is independent of the location of the person, and that is called the Aredeck. What is done is that, roughly speaking, स्टारचा एक परपेंडिक्युलर जो आहे तो आपण आपल्या वैश्विक वृत्तावरती सेलेस्टियल इक्वेटरवरती टाकतो, and that is called as declination. आणि विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट पॉइंट ऑफ एरिस तो किती अंतरावरती, that is called as right ascension. I know it's very crude to explain it in such format without explaining properly. I am very sorry for that. पुढच्या लेक्चर्स मध्ये केव्हा तरी आपण आरेडेक आणि कोऑर्डिनेट सिस्टीम इटसेल्फ टेक्स एटलीस्ट 2 hours ऑफ एक्सप्लेनेशन. आम्ही आज स्किप करतोय, पण आय एम शुअर अॅनिमेशन्सच्या माध्यमातून तुम्ही ते समजू शकाल आणि इव्हेंच्युअली कधी ना कधी आपण त्याचं व्याख्यान नक्की घेऊ. नेक्स्ट प्लीज. पुढचा जो प्रश्न आहे तो जसराज दळवींकडनं आहे. त्यांना अर्थ मून सिस्टीमची अॅनिमेशन कुठे मिळू शकतील त्याची माहिती पाहिजे, तसंच त्या प्रमाणे राशींचं अॅनिमेशन देखील आहे का असं त्यांनी विचारलंय. मी अॅनिमेशनची जी लिंक दिली त्याच्यावरती असंख्य अॅनिमेशन्स आहेत. मी आजच्या माझ्या व्याख्यानाचा पुढचा भाग जो मी घेतला नाही तो चंद्र सिस्टम हा होता, आणि अर्थात माझ्याकडे वेळ नाही हे मला माहितीच होतं, त्याच्यामुळे इथून पुढे सगळा चंद्र आहे. इथून पुढचे जेवढे अॅनिमेशन्स हे सगळे चंद्र सिस्टमचे अॅनिमेशन्स आहेत, आणि तो पण अतिशय चांगला असा भाग आहे. दुर्दैवाने आजच्या व्याख्यानामध्ये मी तो कव्हर नाही केलेला आहे, पण भविष्यात कधी ना कधी आपण ते कव्हर करू.
चंद्र सिस्टीम ही अजून किचकट आहे, कारण चंद्र प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरतो. त्या फार वेगाने एका रात्री चंद्र खूप पुढे सरकतो. त्यामुळे चंद्र समजून घेणं हे तसं कठीण होत जातं. मी जी स्लाइड्स माझ्या स्लाइड्स मध्ये मी टाकलेलं आहे, ॲस्ट्रॉनची लिंक आणि इतर काही अॅनिमेशन आम्ही तयार केलेली आहेत, ती त्यावेळेला मी शेअर करेल. ही लिंक अतिशय चांगली आहे. त्या लिंकवरती सगळे अॅनिमेशन्स आहेत आणि स्टार्सचे पण आहेत आणि गॅलेक्सीशी रिलेटेड पण आहेत, एक्झो प्लॅनेटशी रिलेटेड पण आहेत. तुम्ही कृपया साईटला व्हिजिट करा, अॅनिमेशन डाउनलोड करा. माझ्या व्याख्यानांमध्ये मी अॅनिमेशन सकट माझे चित्र टाकतो, जे समजून सांगणं सोपं पडतं. तुम्ही माझे चित्र बरो करू शकता, मी केलेले चित्र तुम्ही नक्कीच बरो करू शकता तुम्हाला व्याख्यान घ्यायचं असेल तर. नेक्स्ट प्लीज. पुढचे आता 2च प्रश्न राहिलेत, ते आपण पटकन घेऊयात. महेश वेल्लाळ यांनी विचारलंय की तुम्ही सायडेरियल टाइम म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन देऊ शकाल का? मी आज पुन्हा एकदा सांगतो की आता आपण अनेक प्रकारे सायडेरियल टाइमचं डेफिनेशन करतो. सायडेरियल पिरियड आणि सिनॉडिक पिरियड काल मी कव्हर केलेला आहे. आपण पृथ्वीच्या बाबतीत घेऊया. आपण आज बरोबर रात्री 12 वाजता रात्री एक तारा डोक्यावरती आपल्या मध्यमंडलावरती तारा आलेला आहे. परत फिरून तो तारा त्याच ठिकाणी कधी येईल हा आपला नक्षत्रकाल असं आपण म्हणू शकतो. हा आपला नक्षत्रकाल आहे असं आपण सहज म्हणू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला स्वतःच्या अक्षभोवती फिरायला 24 तास लागत नाही, 23 तास 56 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे आज आपण फिरून आलो तर उद्या हा तारा जो तो 4 मिनिट आधी आपल्या डोक्यावरती आलेला असणार आहे. आता जो 4 मिनिटाचा कालावधी आहे, सिनॉडिक पिरियड मध्ये काम करू शकू आणि सायडेरियल पिरियड मध्ये आपण एक्सप्लेन करू शकू. त्याच्यामुळे वन्स अगेन रेफरन्स पॉइंट टू रेफरन्स पॉइंट पकडायचं आहे की ट्रू मोशन पकडायची आहे, हा फरक नेहमीच असणार. मला असं वाटतं मी व्याख्यान पुढे भविष्यात लवकरच आपले हे व्याख्यान मला 15 मेला संपत आहे, पण त्याच्यानंतर व्याख्यान काय आपण बंद करणार नाही आहोत. आपलं पुढचं व्याख्यान आपण दर बुधवारी संध्याकाळी ठेवणार आहोत आणि रात्री थोडं उशिरा ठेवणार आहोत, जेणेकरून लॉकडाऊन जरी संपलं असेल तरी आपले श्रोते हे व्याख्यान ऐकू शकतील. त्याच्यामध्ये अनेक व्याख्यान मी प्लॅन करतो. त्याच्यामध्ये कालमापन हे सर्वात महत्वाचं आहे, कारण सोपं करण्यासाठी म्हणून आम्ही कालमापनाचं व्याख्यान स्किप केलेलं आहे. कालमापनाचं व्याख्यान अतिशय महत्वाचं आहे. ऑर्डिनरी सिस्टीमचं व्याख्यान अतिशय महत्वाचं आहे. हे 2 व्याख्यान आपल्याला घेतलीच पाहिजे. आणि चंद्र सिस्टीम, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य ही सिस्टीम, हे 3 व्याख्यान आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. आमचा जो 30 तासांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी आम्ही 1.5 ते 2 तास वेळ देतो, ज्याच्यातून तुम्हाला हे सांगणं सोपं होतं. जसं मी मागे सांगताना उल्लेख केला नाही, तुम्हाला एखाद वेळी हे पुस्तक जास्त कामाचं येऊ शकेल. ॲस्ट्रॉनॉमिकल अल्गोरिदम बाय म्यूज हे कॅल्क्युलेशन मी बहुतांश ह्या पुस्तकाचा रेफरन्स करून करतो. आणि रॉय अँड क्लर्क हे पुस्तक 1 नंबरचं अतिशय उत्तम पुस्तक आहे. थोडं किचकट पुस्तक आहे. एक उल्लेख मी याच्यात केलेला नाहीये, तो मी करतो. आणि कालमापनाचे अनेक प्रश्न येत असल्यामुळे प्राध्यापक मोहन आपटे यांचं कालमापन हे पुस्तक जर तुम्ही वाचलं, राजहंस प्रकाशनाने काढलेलं पुस्तक आहे. मी आजही आता या क्षणाला माझ्या बाजूला पुस्तक ठेवलेलं आहे. सरांनी त्यांच्या शैलीप्रमाणे अतिशय सुंदर हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक अतिशय वाचण्यायोग्य, पण त्याचा अर्थ ड्रॉबॅक असा आहे की ते 100% मराठी त्याचं जे आहे ते थोडं किचकट असं मराठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं मराठी व्याख्या त्या बघत राहावं लागतात. माहित नाही मला तुम्हाला आता दिसत आहे की नाहीये. मी जर बॅकग्राऊंड काढलं तर एखाद्या वेळी ते सहज दिसेल. हे पुस्तक आहे ते कालगणना हे पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर तुमची कालमापनाचे जे प्रश्न आहेत त्याची बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला सहज समजू शकतो. आपण आता शेवटचा प्रश्न घेऊयात, जो मानसी शेणा यांनी विचारलाय. डज आवर मून ऑल्सो हॅव अन ऍक्सिस अँड इज इट टिल्टेड? येस, ऑफकोर्स. प्रत्येक ऑर्बिट, प्रत्येक वस्तूला एक कक्षा असते, एक टिल्ट असू शकतो. चंद्राची देखील एक विशिष्ट टिल्ट. आता चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती एवढ्या हळू वेगाने फिरतो की त्याच्यामुळे तसा बघायला गेलं तर खूप परिणाम आपल्याला दिसून येत नाही. It moves very slowly around its own axis. We know it. We know that चंद्राला स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागणारा वेळ आणि पृथ्वी भोवती फिरायला लागणारा वेळ हा जवळपास सारखाच आहे. त्याच्यामुळे चंद्रावरनं जर तुम्ही आकाश निरीक्षण करत असाल तर ताऱ्यांच्या जागा बदललेल्या लवकर, जसं आपल्याला रोज
असं दिसतं तसं काही ते दिसत नाही. पण त्याचा टिल्ट आहे आणि त्याचा टिल्ट हा किती आहे मला आता मॅडम माहित नाहीये, माझ्या डोळ्यासमोर आकडा मला आठवत नाहीये. नेव्हरदलेस माझ्या स्लाइड्स मध्ये खाली कुठेतरी मी स्क्रॉल करत नाही कारण ते सगळं जंक आहे. आय थिंक मी स्लाइड्स टाकताना त्याचा आकडा किती आहे हे नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांसाठी टाकेल. पुढचा प्रश्न प्लीज. एक प्रश्न माझ्याकडनं दुर्लक्षित झाला होता, योगेश यांचा आहे, तो आपण घेऊयात आणि मग आपलं आजचं सत्र संपवूयात. योगेशनी विचारलंय, फार लांबचा कालावधी जर विचारात घेतला तर इक्विनॉक्स आणि सोलस्टाईस चे दिवस हे बदलत असतात का, आणि असं असल्यास का बरं? माझ्या एक्झॅक्टली लक्षात आल्याने मला असं वाटतं की तुम्हाला असं विचारायचं आहे की काही हजार वर्षानंतर हे दिवस जे आहेत ते बदलत जाणार आहेत का, असं तुम्हाला विचारायचं असं मला वाटतंय. नक्कीच तसं आहे. 14 जानेवारीला कधीतरी मकर संक्रांत होती, याचा अर्थ कधीतरी 14 जानेवारीला सूर्य हा बरोबर मकर वृत्तावरती होता, म्हणूनच त्याला मकर वृत्त म्हटलं गेलंय आणि त्या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होत होती. आणि हे साधारणपणे 2000 वर्षापूर्वी होतं हे आपण ठामपणे सांगू शकतो. महाभारतामध्ये भीष्म पितामह यांनी सांगितलं की उत्तरायण सुरू होत नाही तोपर्यंत मी प्राणत्याग करणार नाही, आणि तो प्राणत्याग त्यांनी जो केलेला आहे तो उत्तरायण सुरू झाल्यानंतर मकर संक्रमणाच्या नंतर केलेला आहे. तर कधीतरी हे होतं. आज आपल्याला माहिती आहे की उत्तरायण हे 21 डिसेंबरला होते. आता हा जो 21 डिसेंबर आहे हा 4000 वर्षांतर मागे जात जात नोव्हेंबर पर्यंत मागे गेलेला असणार आहे. आजपासून 25,800 वर्षानंतर परत उत्तरायण हे 21 डिसेंबरला असणार आहे. त्याच्यामुळे ही जी चक्र आहे, जसं जसं आपलं ध्रुव तारा मागे बदलत चाललेलं आहे तसं तसं हे चक्र देखील मागे मागे पडत जाणार आहे. आणि याला ऐनांश असं म्हणतात. ऐनांश काय आहे तर किती आपण मागे पडलेलो आहे. आता आपण साधारणपणे 24 अंश मागे पडलेलो त्या संदर्भात. परांचन गती किती असते तर 25,800 वर्षांची एक वर्तुळ आहे. याचा अर्थ 360 अंश फिरायला आपल्याला 26,000 वर्ष लागत आहे. याचा साधारणपणे 72 वर्षांमध्ये आपण 1 डिग्री मागे सरकत आहोत. 72 वर्षांमध्ये 1 डिग्री आपण मागे सरकतो. 720 वर्षांमध्ये आपण 10 अंश मागे सरकलेलो असणार आहे. 1400 वर्षांमध्ये आपण 20 अंश मागे सरकलेलो असणार, आणि 2100 वर्षांमध्ये आपण 30 अंश अर्थात 1 अख्खी रास मागे सरकलेलो असणार. त्यामुळे साधारणपणे 2000 वर्षानंतर 1 रास आपण मागे गेलेलो असणार. याचा अर्थ आपण 30 दिवस आजच्यापासून मागे गेलेलो असणार आहे. याचा अर्थ 2100 वर्षानंतर 21 डिसेंबरच्या ऐवजी 1 रास मागे आणि 1 महिना मागे म्हणजे 21 नोव्हेंबरच्या आसपास आपली मकर संक्रांती ज्याला आपण म्हणतो उत्तरायण बिंदू जो आहे हा त्यावेळेला तिथे केलेला असणार आहे. आपण बघितलंय, आपण आता मीन राशीमध्ये आलेलो आहोत. आपला जो फर्स्ट पॉइंट ऑफ व्हॅल्यू जो आहे तो मीन राशीमध्ये आलेला आहे आणि तो मागे मागे सरकत जाणार आहे. आपण मीनेकडनं मागे मागे सरकत जाणार आहोत. मीनेकडनं आपण कुंभेच्या दिशेने प्रयाण सुरू ठेवणार. धन्यवाद अभय देशपांडे तुमच्या माहितीपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील लेक्चरसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रोत्यांना देखील धन्यवाद, कारण की 2 तासापेक्षा सुद्धा जास्त आज आपला कार्यक्रम चालला आहे आणि प्रचंड प्रश्न विचारून खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. असंच उद्याचे लेक्चर आपण ऐकायला याल आणि आम्हाला प्रतिसाद द्याल अशी आशा करूया. आणि आता इथेच आपण आपलं सेशन थांबवूया. Thank you very much.